स्क्रीन दिसली की सांगा. ओके. तर आजचा टॉपिक आहे आपला LSMW. ओके. म्हणजे त्या दिवशी तुम्ही मला बोलला ना LTMC वगैरे म्हणून, ते जे LTMC व्हर्जन आहे ते S4 HANA मध्ये यूज केलं जातं. S4 HANA जे ऍडव्हान्स्ड व्हर्जन ऑफ SAP आहे, राईट. त्याच्यामध्ये LTMC वापरतात. फरक असा काही नाहीये. LTMC मध्ये फक्त काय होतं की जे टेम्पलेट्स असतात ते ऑलरेडी सेट असतात. आता जर तुम्ही हे पाहिलं LSMW मिनिंग व्हॉट, LSMW. ओके. पहिली गोष्ट म्हणजे लिगसी LSMW चा तुम्हाला मी फुल फॉर्म सांगतो. मला पण जनरली जास्त मी काम केलेलं नाही, पण शिकून घेतलेलं आहे मी. LSMW दिस इज नथिंग बट लेगसी सिस्टीम मायग्रेशन वर्क बेंच. ओके. आणि आता तुम्ही म्हणाल की मास्टर डेटा अपलोड हा काय प्रकार आहे. ओके. त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही एक्सप्लेन करावं लागेल. लेट्स से आपण SAP इम्प्लिमेंटेशन करतोय. ओके. म्हणजे डेटा मास्टर डेटा अपलोड. ओके. मास्टर डेटा अपलोड is one of the concept actually, or one of the topic. Master data upload into legacy system. आता legacy system म्हणजे तर तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे का? 2 मिनिटं. सिस्टम, हो, मी स्क्रीन शेअर नाही केली का? ओके, ठीक आहे. दिसले की सांगा. हो, आता जनरली LSMW मास्टर डेटा अपलोड इन टू अ लिगसी सिस्टम. आता LSMW आपल्याला का लागतं, कशासाठी लागतं, कोणत्या स्टेजला लागतं ते आधी समजून घेऊया. ओके. मास्टर डेटा अपलोड इन टू लिगसी सिस्टम. आता मी लिगसी सिस्टम का म्हणतोय, कारण प्रत्येक क्लायंटची ही सेपरेट लिगसी असते. लिगसी सिस्टम ऑब्व्हियसली दे आर युजिंग SAP, बट लिगसी मीन्स लाईक देअर ओन मास्टर डेटा, राईट. देअर ओन मास्टर डेटा. लेट्स से SAP इम्प्लिमेंटेशन च्या अगोदर जर समजा ते कोणती दुसरी एखादी ERP वगैरे वापरत असावेत. ओके. अँड फॉर सम रिझन लाईक दे वुड वॉन्ट टू नो, I mean, for most of the benefit, client wants to migrate to the SAP, right? So for that reason, what they want, like they want their existing master data to be transferred into the new legacy system, that is a SAP. Okay, SAP master data upload. ओके. आता हे थोडक्यात असं आहे की आपण एखादं नवीन घर बांधलं, नवीन घर बांधल्यानंतर आपण नवीन घरामध्ये जसं शिफ्ट होतो तसाच प्रकार आहे. आपण सगळ्याच गोष्टी म्हणजे नवीन घेतो असं नाही ना, काही आपण जुन्या गोष्टी पण पुढे शिफ्ट करतो. सेम तसा कन्सेप्ट आहे की ज्यावेळी तुम्ही SAP इम्प्लिमेंट करता, जसं की आपण SAP इम्प्लिमेंटेशन मधल्या काही फेजेस वगैरे पाहिल्या, राईट. प्रोजेक्ट प्रिपरेशन आहे, ब्ल्यू प्रिंट आहे, रिअलायझेशन आहे, देन नो गो लाईव्ह अँड कट ओव्हर. ओके. ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी पाहिल्या, तर त्यामधली जी गो लाईव्ह जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा फायनल प्रिपरेशन आहे, राईट, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या काही ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. जसं की आपण राहायला जाण्या अगोदर एक दिवस वगैरे म्हणा, नाही का, सगळा बऱ्यापैकी पसारा वगैरे घरात जसा शिफ्ट करतो आपण नवीन घरामध्ये, सेम कन्सेप्ट आहे की ज्यावेळी तुमचा ओल्ड लेगसी सिस्टम जी असते की बाबा SAPच्या अगोदरची एखादी तुमची सेपरेट ERP असेल, ती जी सिस्टीम मधला जो काही तुमचा डेटा आहे, मास्टर डेटा आहे, बिल ऑफ मटेरियल असेल, मटेरियल मास्टर असेल, राउटिंग असतील, ओके, ते तुम्हाला तुमच्या ह्या नवीन SAP मध्ये नवीन SAP मध्ये जनरेट करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन मध्ये काही फक्त 10-15 मटेरियल असतील असं नाही. सो वन कॅन एक्सपेक्ट नो, लाईक मास्टर डेटा, राईट. मास्टर डेटा वुड बी मटेरियल मास्टर. आपल्या PPचं उदाहरण घेतलं तर, ओके, PP मध्ये काय मटेरियल मास्टर आहे, देन तुमचं वर्क सेंटर आहे, ओके, त्याच्यानंतर तुमचं बिल ऑफ मटेरियल आहे, ओके, त्याच्यानंतर तुमच्या राउटिंग आहे, ओके, तुमची प्रोडक्शन व्हर्जन आहे. सो ऑल दीज मास्टर डेटा नीड्स टू बी क्रिएटेड. ओके. आय मीन इन ऑर्डर. आपण जर म्हणू ना की बाबा मला 2 आठवड्यानंतर माझं गो लाईव्ह आहे, राईट. सो आपल्याला ह्या काही गोष्टी असतात, बेस्ड अपॉन दी कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी मास्टर डेटा आपल्याला हे डिसाईड करावं लागतं की बाबा मी किती दिवस अगोदर हे जे मुवमेंट आहे ते माझ्या सिस्टीम मध्ये, म्हणजे माझ्या नवीन SAP सिस्टीम मध्ये, जी की आत्ता कोणी वापरत नाहीयेत, पण मे बी 1-2 आठवड्यानंतर ती सिस्टीम मला ऑपरेशन मध्ये येणार आहे, तर त्या आधी मला हे इन्शुअर करावं लागेल की हा जो पूर्ण मास्टर डेटा आहे
जसं की मटेरियल मास्टर, वर्क सेंटर. ओके. देन हा त्याच्यानंतर जसं की वर्क सेंटर आलं, बिल ऑफ मटेरियल आलं, देन तुमचं राउटिंग आलं. राईट. हा मास्टर डेटा एसएपी सिस्टीम मध्ये आहे असा जनरेट केला पाहिजे. किंवा जर क्लायंट म्हणत असेल की मला काही ऍडिशनल मटेरियल पण आम्ही नवीन करणार आहोत, ते आता जनरली म्हणजे जे आताच्या लेगसी सिस्टीम मध्ये आम्ही करत नाहीये, पण मुव्हिंग फॉरवर्ड वी वॉन्ट दोज मास्टर डेटा इन टू द एसएपी. सो ऑल दीज इन्फॉर्मेशन, being a consultant, we must know all this information, like the quantity or the volume of the material master, volume of the count of the work center, that I mean, as per the client requirement, they would want to create into the SAP system. Even the quantity of the bill of material. Okay. How many semi-finished materials are having the bill of material, how many finished materials are having a bill of material. So all these lists would be coming from the client, or the client itself. And sometimes what happens, no, like this master data upload would be taken care by the MDG team of the client. Okay. But most of the cases, whenever the client is new to SAP, so what they want, like they would want all these activity needs to be created or needs to be performed by the SAP implementing partner companies like TCS, Infosys. Okay. So these companies should help to for uploading all these master data into the new SAP system of the client. ओके. सो आता ज्यावेळी SAP इम्प्लिमेंटेशन करतो, जसं की तुम्हाला फेजेस सांगितलं, सगळं झालं, तो जो सँडबॉक्स जो क्लायंट असतो, म्हणजे जो काही मी जसं तुम्हाला आपलं हे सांगितलं ना, की SAP सिस्टीम जशी हे करते, जसा एक नवीन क्लायंट असतो, जसं की आता आपल्या ह्या क्लायंटमध्ये जर तुम्ही पाहिलं, क्लायंट 800 हा प्रकार आहे. तसं हे पूर्ण जी स्क्रीन आहे, ती ती त्या क्लायंटसाठी पण असावी लागते. ती क्लायंट स्पेसिफिक असते. 122.175.7.147. ओके. हे आहे 11 ना, इन्स्टन्स नंबर 11, आणि हे आहे 11. 7. Yes, sir. ओके. सो हा जो डेटा आहे ही पूर्ण लेगसी सिस्टीम राहते. ही लेगसी सिस्टम क्लायंट एंडला पूर्णपणे इन्स्टॉल केली जाते. राईट. ऑल दीज सर्व्हर्स आर कनेक्टेड. आय मीन दे आर हॅव्हिंग दी प्रोडक्शन सर्व्हर, क्वालिटी सर्व्हर अँड द डेव्हलपमेंट सर्व्हर. आणि त्या दिवशी मी जसं तुम्हाला सांगितलं की ही जी मुवमेंट आहे, डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये आपण सगळे कॉन्फिगरेशन चेंज करतो, सगळं आपण पूर्ण टेस्टिंग वगैरे करतो. आणि हे सगळं काय एकदा क्लायंटला आपण दाखवलं की बाबा असं असं आहे, त्याच्यानंतर आपण हे सगळे जे कॉन्फिगरेशन्स वगैरे आहेत, जसं की ऑर्डर टाईप कॉन्फिगरेशन्स असतील, मटेरियल, देन काही कंट्रोल की जर आपण केली असेल, काही ऑर्डर टाईप आपण नव्याने बनवले असेल, प्लांट जो आपला नवीन क्रिएट केलेला असेल, सो ऑल दीज कॉन्फिगरेशन्स, मॉड्यूल वाईज कॉन्फिगरेशन्स विल बी मूव्ड टू दी क्वालिटी सिस्टीम. वेन आय से क्वालिटी सिस्टीम मिनिंग वॉट, इथे क्लायंट जो असतो तो मे बी वेगळा राहतो. आता जर समजा डेव्हलपमेंट हे सर्व्हर आहेत, हे लक्षात घ्या. दीज आर दी सर्व्हर्स. हे बघा, हे माझ्या पण लॅपटॉपमध्ये आहे, तुमच्या पण लॅपटॉपमध्ये आहेत. सो व्हॉट यू आर डुईंग विथ दीज, आय मीन दीज आर इंटरनली कनेक्टेड. Okay. Whenever you are putting user ID, you could see whatever the materials which are created by me, you could see the production orders which are created by me. So all these are nothing but the servers. सो हा जो आहे हा डेव्हलपमेंट सर्व्हर आहे. याच्यामध्ये मी काही मटेरियल क्रिएट केलेले आहेत, काही प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट केलेले आहेत, काही कॉन्फिगरेशन्स क्रिएट केलेले आहेत. ज्यावेळी आपण पूर्णपणे सिनारिओ वगैरे सगळे टेस्ट करतो, क्लायंटला दाखवतो, क्लायंटचा अप्रुव्हल वगैरे घेतो. क्लायंट म्हणजे इथे कोण आलं, की एखादी जी ज्या कंपनीमध्ये आपण SAP इम्प्लिमेंट करतोय, आणि हा त्या लोकांचं आपण अप्रुव्हल वगैरे घेतो, बिझनेसचा अप्रुव्हल घेतो थोडक्यात आपण, की बाबा बिझनेसला आम्ही जे कॉन्फिगरेशन दाखवलेले आहेत ते बिझनेसला ऍग्री आहेत. नाऊ दे इवन हॅव सीन like how the process runs into the SAP. Even that we also demonstrate. Like we said, these are the finished material, these are the raw materials. असे आपण मटेरियल मास्टर हा मास्टर डेटा आम्ही यूज केलेला आहे आमच्या टेस्टिंगसाठी. मग अशी सेल्स ऑर्डर वगैरे येते. सो all these information we need to showcase to the client. So once client is agree to all these business process flow, whatever the configurations those we have done into the development server, so then what they are doing, they are providing go ahead to us and asking us to move all these changes to the quality server. Okay. So once we move all these configurations to the quality server with the help of the TCS base apps, I mean, what we are doing here, so whatever that pop-up you might have seen, right? Those pop-up whenever we are going into the SPRO, we are doing certain configurations, and at that time one pop-up screen comes up.
Okay, at that time there is a, I mean, new number, or if we are using the same number, so all the configurations are getting saved against that particular transport request. So we all need to just provide all those configurations, or the configuration numbers, or the transport request numbers to the base system. So base system काय करतात की ज्या लोकांना सर्व्हरचे ऍक्सेस वगैरे राहतात, ते जे ट्रान्सपोर्ट आहे त्या ट्रान्सपोर्टमध्ये सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर असते. मग ती इन्फॉर्मेशन काय करतात, ते एका सर्व्हरमधून दुसऱ्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर करतात. त्यामुळे इथे ते पूर्णपणे ह्या ज्या क्वालिटी सर्व्हरमध्ये हा पूर्ण सेटअप तिथे आला. मग तिथे जो काही मटेरियल वगैरे असतील, त्या मटेरियलनुसार मग त्या सर्व्हरमध्ये सुद्धा काही टेस्ट मटेरियल आपण क्रिएट करून देतो. आणि मग with that test data, see, I'm saying test data means what? Some master data I'm creating into that quality server, and I'm asking them to, now you can test it, because already we have moved all the configuration changes to the quality server. ओके, म्हणजे जो काही दुसरा क्वालिटीचा सर्व्हर आहे, ते जो आपण क्वालिटी सर्व्हर टेस्टिंग साठी युज करतो. ओके, की बाबा जर काही इश्यू वगैरे जर आला प्रोडक्शन मध्ये, कारण प्रोडक्शनचा जो डेटा आहे ना, तो एक ठराविक 6 महिन्यानंतर तो ऍज इट इज काय होतो, क्वालिटी सर्व्हरला मूव्ह केला जातो. त्यामुळे काय होतं की क्वालिटी सर्व्हरमध्ये बऱ्यापैकी मास्टर डेटा राहतो. पण ज्यावेळी कंपनीकडे सुरुवातीलाच एसएपी इम्प्लिमेंटेशन राहतं, त्यामुळे एक 2-3 वर्षानंतर मग त्याच्यावेळी अपग्रेड वगैरे करतात, त्यावेळी काय करतात की प्रोडक्शन मधला जो डेटा आहे तो ऍज इट इज क्वालिटी सर्व्हरमध्ये मूव्ह होतो. त्यामुळे क्वालिटी सर्व्हरमध्ये काहीतरी मास्टर डेटा आपल्याला राहतो. ओके, हा, क्वालिटी मधला जो कॉन्फिगरेशन डेटा आहे, समजा आता मी आपण जे हे करतो ना, एसपीआरओ मध्ये जातो, ते एसपीआरओ मध्ये मला क्वालिटी सर्व्हर मध्ये जाता येत नाही. इनफॅक्ट इव्हन मी प्रोडक्शन सर्व्हर मध्ये सुद्धा कॉन्फिगरेशन करू शकत नाही. की मे बी जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये एसएपी वापरत असाल, तिथे जर तुम्ही क्वालिटी तुमच्या जर हे तुम्ही जर प्रोडक्शन म्हणजे जे सगळी लोक यूज करतात फ्रंट एंडला, बिझनेस जो यूज करतो तो प्रोडक्शन सर्व्हर राहतो. प्रोडक्शन सर्व्हर राहतो म्हणजे दिसताना असंच दिसतं, फक्त तो वेगळा सर्व्हर राहतो. सर्व्हर म्हणजे एक, जसं मी तुम्हाला क्लायंट 800 दाखवला, मे बी त्या केसमध्ये तिकडे क्लायंट 300 असेल किंवा क्लायंट 200 असेल, असे सेपरेट क्लायंट असतात. ते दोज इंडिकेट्स नथिंग बट द रिस्पेक्टिव्ह क्वालिटी, रिस्पेक्टिव्ह सर्व्हर, वेदर इट कुड बी डेव्हलपमेंट सर्व्हर, वेदर इट कुड बी द क्वालिटी सर्व्हर, वेदर इट कुड बी प्रोडक्शन सर्व्हर. डेव्हलपमेंट सर्व्हर जो राहतो, ते जे एसएपी कन्सल्टंट राहतात, त्या लोकांना कॉन्फिगरेशन करण्यासाठी किंवा काही सिनारिओ टेस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ओके, हे सगळं सांगण्यामागचं कारण काय आहे की आपण काय करतोय की सगळ्या कॉन्फिगरेशन्स वगैरे मूव्ह केलेले आहेत, आणि जो मास्टर डेटा अपलोड करायचा आहे, तो मास्टर डेटा आपल्याला वन सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये अपलोड करता येत नाही. सी, मी म्हणतोय कॉन्फिगरेशन डेटा जो काही एसपीआर मध्ये आपण केलेला आहे, दॅट कॉन्फिगरेशन डेटा आय एम टॉकिंग अबाउट, विच कॅन नॉट बी मूव्ड फ्रॉम वन सिस्टीम टू another system by no like by consultant. For that, what we are using, we are asking basis team. basis ही एक अशी सिस्टीम, बेसिस एक अशी एसएपी ची टीम असते, ते की सर्व्हर टू सर्व्हर मुवमेंट करतात, आणि ते फक्त कशासाठी होतं, कॉन्फिगरेशन साठी होतं. मास्टर डेटा साठी असं होत नाही. इनफॅक्ट मास्टर डेटा आपल्याला ज्या त्या सर्व्हरमध्ये क्रिएट करावा लागतो. ओके, मग आता तुम्ही म्हणाल की आपण कॉन्फिगरेशन डेटा ठीक आहे एका सर्व्हरमधून दुसऱ्या सर्व्हरमध्ये मूव्ह केला. ओके, डेव्हलपमेंट सर्व्हर आहे हा. ओके, त्याच्यानंतर आहे क्वालिटी सर्व्हर, क्वालिटी सर्व्हर, आणि दुसरा आहे तो प्रोडक्शन सर्व्हर. ओके, आता मी डेव्ह सर्व्हर मधून काय केलं, डेव्हलपमेंट सर्व्हर मधून डेव्हलपमेंट सर्व्हर मधून क्वालिटी सर्व्हर मध्ये काय केलं, कॉन्फिगरेशन डेटा मूव्ह केला. ओके, आता जर मला क्वालिटी सर्व्हर मध्ये जर मला काही सिनारिओ टेस्ट करायचे राहतील, किंवा माझे कॉन्फिगरेशन जे मी मूव्ह केलेले आहेत ते व्यवस्थितपणे बिहेव करतायत, आणि जसं मला डेव्हलपमेंट सर्व्हर मध्ये जसे माझे सिनारिओ रन होत होते, तसेच सिनारिओ क्वालिटी सर्व्हर मध्ये रन होत आहेत. हे जर मला एन्शुअर करायचं असेल तर मला काय करावं लागेल, काही मटेरियल मला टेस्ट डेटासाठी क्रिएट करावे लागतील. वेन एव्हर आय सेट टेस्ट डेटा, सो मिनिंग दॅट की बाबा टेस्टिंग साठी जे सिनारिओ वगैरे आहेत, टेस्ट डेटा. ओके, कॉन्फिगरेशन डेटा इज अ डिफरंट थिंग, दोज वी आर मुव्हिंग सर्व्हर टू सर्व्हर विथ द हेल्प ऑफ बेसिस टीम. But test data is nothing but, if from PP side, if I'm saying I need to have the material master, I need to have bill of material, I need to have some work center, routing, production version. So all these test data I need to have. Okay, but that is for the quality server. I mean, that is for the quality server. In order, I mean, in quality server only, no, we are asking business to test it. ओके,
की बाबा तुम्ही रिगरसली टेस्टिंग करा. जे काही क्वालिटी सर्व्हरचा ऍक्सेस आपण क्लायंटला पण देतो. क्लायंट साईडने जे काही युजर असतात, जे काही प्रोसेस ओनर वगैरे राहतात, ते चेक करतात की बाबा ते वेगळे वेगळे सिनारिओ वगैरे टेस्ट करून पाहतात की बाबा आपण जे डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये पाहिलेले आहेत ते मग त्यांच्या बाजूने चेक करणार. मग त्यांच्या मटेरियल मास्टरमध्ये काही चेंजेस वगैरे करतील, बॅच मॅनेजमेंट ऍक्टिव्हेट करतील, किंवा आपण जसं रिवर्क ऑर्डर वगैरे म्हणा, हे सगळे सिनारिओ क्वालिटी सर्व्हरमध्ये व्यवस्थित चालतात का नाही हे करण्यासाठी आपण त्या लोकांना काही टेस्ट डेटा क्रिएट करतो. किंवा रादर कधी कधी ही लोक बिझनेस युजर पण टेस्ट करतात. अदरवाईज नो लाईक आपण पण हे करतो. म्हणजे एसएपी टीम, जी कोणी एसएपी साईडने इम्प्लिमेंटेशन टीम असते, ती सुद्धा काय करते की हा जो डेटा आहे टेस्ट डेटा तयार करून देते आणि त्यांना सांगते की तुम्ही आता सिनारिओ टेस्ट करा. म्हणजे सिनारिओ म्हणजे काय, कोणी सेल्स जी टीम असते ती काय करते, सेल्सची जी टीम असते ती काय करते, सेल ऑर्डर क्रिएट करते. सेल्स टीम म्हणजे कोणती, एसडी टीम जी असते. ओके, ती सेल एसडी मॉड्यूलची. ओके, एसडी हम्म. टीम ती सेल ऑर्डर क्रिएट करते. त्याच्यानंतर ते म्हणतात, मग आपल्याकडे येते की बाबा प्रोडक्शन टीमला. ओके, प्रोडक्शनला सांगतात पीपीला. प्रोडक्शन टीम म्हणजे कोणती, पीपी टीम. किंवा तुम्ही तुमच्या प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीज जे आहे ते क्लिअर करा. मग प्रोडक्शन टीमचं काम काय की म्हणजे ह्या ज्या ऍक्टिव्हिटी होतात हे कोण कोण बिझनेस करतात. बिझनेस साईडने जी सेल्स टीम असते ती काय करते की सेल ऑर्डर वगैरे क्रिएट करते जसं त्यांना सांगितलेलं असतं. कारण इम्प्लिमेंटेशन साईडला पण एसडी कन्सल्टंट असतात, पीपी कन्सल्टंट असतात, एमएम कन्सल्टंट असतात. जर तुम्ही एक स्टेज जर पाहिली असेल की केटी ट्रान्सफर म्हणून, नॉलेज ट्रान्सफर, त्या केसमध्ये काम हेच राहतं की रिस्पेक्टिव्ह मॉड्यूलची जी टीम असते एसएपी इम्प्लिमेंटेशन साईडने, त्यांचं कामच ते असतं की बिझनेस साईडला जे कोणी बिझनेस युजर टेस्ट म्हणजे आपण प्रोसेस ओनर जे बसलेले असतात त्यांना ही पूर्ण केटी ट्रान्सफर करायची की बाबा सेल्सच्या साईडने सेल्स ऑर्डर कशी क्रिएट करायची ते त्या लोकांना सांगितलं जातं. प्रोडक्शनच्या टीमला काय सांगितलं जातं की ज्यावेळी तुम्हाला प्रोडक्शन ऑर्डर, ज्यावेळी सेल्स ऑर्डर वगैरे येते त्यावेळी तुम्ही ती आयडेंटिफाईड कशी करायची, एमआरपी रन कसं करायचं, तुम्हाला प्लॅन ऑर्डर ज्या क्रिएट केले झालेल्या असतात त्याचं प्रोडक्शन ऑर्डरमध्ये कन्वर्ट कसं करायचं, किंवा प्रोसेस ऑर्डरमध्ये कन्वर्ट कशा करायच्या, किंवा प्रोडक्शन ऑर्डरसाठी लागणारे जे प्रोक्युरमेंट आहेत त्याच्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागतं, टीमशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. ओके, की बाबा माझे हम्म. काही प्रोडक्शन ऑर्डर करताना माझे काही कंपोनंट्स एक्सटर्नली प्रोक्युर्ड आहेत आणि मला ते बनवण्यासाठी ते एक्सटर्नली प्रोक्युरमेंट कंपोनंटचा स्टॉक अवेलेबल लागतोय. ओके, मग तुम्ही काय सांगता की टीमला सांगता की बाबा हे जे परचेस ऑर्डर आहे, ओके, परचेस ऑर्डर, हे सॉरी, काय म्हणू आपण त्याला, परचेस रिक्विजिशन टू परचेस ऑर्डर, हा जो फ्लो आहे, ओके, हे सगळं करून मला काय करा की याचा डायरेक्ट स्टॉक आणून द्या. ओके, स्टॉक स्टॉक टू अपडेट फॉर एक्सटर्नली एक्सटर्नली प्रोक्युर्ड प्रोक्युरमेंट कंपोनंट्स. ओके, मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो, हे सगळं प्रोडक्शन वाले जे काही त्यांचे रॉ मटेरियल वगैरे राहतात, जे काही एक्सटर्नली प्रोक्युर्ड कंपोनंट राहतात, ते मग टीम काय करते, त्या मटेरियलचा स्टॉक वगैरे पीओ परचेस रिक्विजिशन टू परचेस ऑर्डर वगैरे क्रिएट करून, त्या सगळ्या गोष्टी वगैरे क्रिएट करून त्याचा स्टॉक अवेलेबल करून देतं. मग प्रोडक्शनची टीम काय करते की ते सगळं यूज करून, ऑपरेशन कन्फर्म करून, जो गुड्स रिसिप्ट वगैरे होतो तो इन्शुअर करते की अरे हा गुड्स रिसिप्ट झालेला आहे माझं. त्याच्यानंतर मग परत प्रोडक्शन टीम काय करते, सेल्स टीमला कोऑर्डिनेट करते की बाबा आमचा तुमच्या सेल ऑर्डर स्पेसिफिक स्टॉक क्रिएट झालेला आहे, नाऊ यू कॅरी आउट फर्दर स्टेप्स. ओके, मग ते काय करणार, सेल ऑर्डरची डिलिव्हरी वगैरे क्रिएट करणार. अशा पद्धतीने एक पूर्ण सिनारिओ क्लायंट एंडला किंवा जे बिझनेस एंडला एक पूर्णपणे टेस्ट केला जातो की याच्यामध्ये सगळे सिनारिओ राहतात. की समजा आता या केसमध्ये काय आहे की बाबा माझ्या एका कंपोनंटमध्ये एक्सटर्नली प्रोक्युर्ड कंपोनंट आहे किंवा ऑपरेशन सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे. मग त्या केसमध्ये सुद्धा सेम असतो की ऑपरेशन झाल्यानंतर परचेस एक्विजिशन टू परचेस ऑर्डर करण्यासाठी आपण टीमला सांगतो की बाबा आम्हाला हा सब कॉन्ट्रॅक्टिंग पीओ आम्हाला एक्झिक्यूट करून द्या. मग त्याच्यामध्ये त्यांचं काम काय आलं की बाबा परचेस रिक्विजिशन टू परचेस ऑर्डर क्रिएट करून घ्यायचं. ऑर्डरच्या रेफरन्सने त्यांना परचेस रिक्विजिशन मिळून जातं, त्याचं परचेस ऑर्डरमध्ये कन्व्हर्जन करतात. नंतर मग तो कॉस्ट जो हे आहे मटेरियल आहे ते सबकॉन एंडला ते टाकल्यानंतर सब कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावरती काम करणार. त्याच्यानंतर आल्यानंतर त्या पीओचं गुड्स रिसिप्ट वगैरे होतं आणि ते ऑपरेशन कन्फर्म केलं जातं. मग त्याच्यानंतर परत ते आपल्याकडे येतं. म्हणजे जे सिनारिओ आपण जे टेस्ट केलेले आहेत ना, ती लोक काय करतात की जो कोणी सेल्स टीम आहे, जो कोणी प्रोडक्शन टीम आहे, हे कोऑर्डिनेट करून किंवा एका पर्टिक्युलर हॉलमध्ये किंवा रूममध्ये, मीटिंग रूममध्ये बसून हे सगळे सिनारिओ टेस्ट करतात. त्याला आपण रिगरिस टेस्टिंग म्हणतो. हे आपण का म्हणतो, कारण वी हॅव वी हॅव डन ऑल दीज चेंजेस. वेन आय से वी, आपण जे म्हणतो, आपण म्हणजे कोण,
की SAP टीम, इम्प्लिमेंटेशन टीमने हे सगळे सिनारिओ रन केलेले राहतात आणि त्यांना एक 2-3 आठवड्याचा एक कालावधी दिला जातो. त्या कालावधीमध्ये बिझनेस काय करतो, की ह्या सगळ्या ज्या टेस्ट असतात, जे रिगरिस टेस्टिंग म्हणतो, कोण सगळे जे सिनारिओ त्यांना सांगितलेले आहेत, मटेरियल सगळे सिनारिओ ते काय करतात, आयदर त्याच्या सिनारिओ स्पेसिफिक मटेरियल मास्टर ते स्वतः तयार करतात बेस्ड ऑन देअर नॉलेज. इफ दे डोंट हॅव दे डोंट हॅव द SAP नॉलेज, with the help of or with the coordination of the implementation team, they are creating those master data or that test data they are creating. Okay, and that, I mean, respective scenario एक्झिक्युशन हे पूर्ण ती जी टीम असते बिझनेस साईडने, सेल्स टीम, प्रोडक्शन टीम, हे सगळं करतात. आणि हे सगळं झाल्यानंतर ते म्हणतात की हा, हे सगळे सिनारिओ आता व्यवस्थित चालत आहेत, सो नाऊ आमच्या बाजूने गो अहेड आहे. नाऊ आपल्याला म्हणजे क्लायंट, म्हणजे आता क्लायंट म्हणजे कोण, मॅनेजमेंटला डिसाईड करावं लागतं की स्टोअर टीम पूर्ण त्याच्यावरती एज्युकेट झालेले आहे का, प्रोडक्शन टीम पूर्णपणे एज्युकेट झालेले आहे का, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत का, की मग आता हे डिसाईड करून एक डेट ठरवली जाते की त्या डेटला आपण गो लाईव्ह करणार आहे. म्हणजे समजा आज जर त्या लोकांनी सगळं कन्फर्मेशन दिलं की क्वालिटी सर्व्हरमध्ये हे सगळं ओके आहे, नाव आता आपण प्रोडक्शन सर्व्हरमध्ये चेंजेस मूव्ह करू शकतो. असं होत नाही. त्याच्यासाठी नाही म्हटलं तर एक 15 ते 20 दिवसांचा कालावधी राहतो. त्या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की हा जो मास्टर डेटा आहे तो आपल्याला प्रोडक्शन सिस्टीम मध्ये अपडेट करायचा असतो. आता म्हणजे इथं काय आहे, इथं आपण एखाद 2 मटेरियल मास्टर क्रिएट करून चालत नाही, तर इथे आपल्याला मिलियन्स ऑफ मटेरियल मास्टर क्रिएट करावे लागतात. हंड्रेड्स ऑफ वर्क सेंटर क्रिएट करावे लागतात. लेट्स से व्हेन आय से मिलियन्स ऑफ मटेरियल मास्टर, देन मे बी समवेअर अराउंड 65,000 ऑफ बिल ऑफ मटेरियल्स क्रिएट करावे लागतात. लेट्स से मे बी 70,000 ऑफ राउटिंग आपल्याला क्रिएट करावे लागतात. हा, अँड रिस्पेक्टिव्ह प्रोडक्शन व्हर्जन सुद्धा आपल्याला क्रिएट करावे लागतात. ओके, हा सगळा जो मास्टर डेटा अपलोड आहे हे फक्त झालं पीपी साईडने, कारण हा पीपी साईडचा मास्टर डेटा आहे. त्यामुळे SD साईड, देन MM साईड, त्यांच्या बाजूने जो की परचेस इन्फो रेकॉर्ड असेल, देन तुमचा परचेस ऑर्डरचा असेल, वेंडर इन्फो रेकॉर्ड असेल. ओके, सो हा जो पूर्ण डेटा आहे, वेंडर क्रिएट करणं, जे जे कोणते वेंडर आहेत, बिझनेस म्हणतोय की आमच्या अगोदरच्या लेगसीमध्ये हे हे सगळे वेंडर होते, आम्हाला फक्त हे सगळे वेंडर आम्हाला SAP मध्ये क्रिएट करून हवेत. ओके, मग त्याच्या रिलेटेड जे काही क्रिएशनचा पार्ट आहे, मास्टर डेटा आपण जो प्रोडक्शन मध्ये, प्रोडक्शन सर्व्हरला, ओके, प्रोडक्शन सर्व्हरला आपण काय करणार आहोत, हा मास्टर डेटा पूर्णपणे क्रिएट करणार आहोत. सो ऑल दीज नीड्स टू बी क्रिएटेड इन टू दी प्रोडक्शन सर्व्हर. ओके, आयदर बाय दी बिझनेस or either by the SAP implementation companies or the organizations. Okay, so they need to just ensure that all these master data for their respective module would be created into the production server. Okay, मग आता हे करण्यासाठी नाही जरी म्हणालं तर हे इन्स्टंटली होत नाही. म्हणजे हे त्यांना सगळं चेक करायचं आहे, नाही का, सगळं मूव्ह झालेलं आहे का, सगळं क्रिएट झालेले आहेत का, विथ द हेल्प ऑफ सम टेबल. मटेरियल मास्टर जर क्रिएट त्यांनी जर अपलोड केले, आता अपलोड करण्याचे प्रोग्राम आहेत, पण ते सगळं व्यवस्थित झाल्यानंतर ते सक्सेसफुली मटेरियल मास्टर क्रिएट झालेले आहेत का. जर मी वन वन एखाद्या फाईलमध्ये जर समजा थाउजंड्स ऑफ मटेरियल मास्टर क्रिएट केले असतील, तर थाउजंड्स ऑफ मटेरियल मास्टरचा डेटा हा SAPच्या डेटाबेसमध्ये गेलेला आहे का, हे सगळं आपण जे काही टेबल मी जे तुम्हाला सांगितलेले आहे त्या टेबलनुसार आपण चेक करतो. आता ते करण्यासाठी SAPने काही टूल दिलेले आहेत. जसं की मी तुम्हाला बोललो की LTMC जे तुम्ही म्हणाला, ते टूल आहे SAP S4 HANA मध्ये. ओके, पण याच्यामध्ये ECC मध्ये जे की SAPचं एक व्हर्जन आहे आणि S4 HANA एक ऍडव्हान्स व्हर्जन आहे. पीपी साईडने काही जास्त चेंजेस नाही आहेत, फक्त MRP मध्ये काही चेंजेस आहेत. त्यामुळे आपल्या बाजूने, आपल्या साईडने म्हणजे पीपी साईडने S4 HANA मध्ये असं काही फार चेंजेस झालेले आहेत असं काही नाहीये, पण बाकीच्या मॉडेलमध्ये खूप सारे चेंजेस वगैरे आहेत. हा, मग आता काय होतं की हे जे सगळं आहे, मग आपल्याला जे LSMW आहे, जे की ECCचा जो मास्टर डेटा अपलोड प्रोग्राम आहे, तो काय करतो की मग आपल्याला त्या प्रोसेसने मटेरियल मास्टर क्रिएट करू शकतो, वर्क सेंटर क्रिएट करू शकतो, बिल ऑफ मटेरियल आपण क्रिएट करू शकतो, तुमचा हेडर डेटा बिल ऑफ मटेरियलचा, तुमचा आयटम डेटा, हा सगळा तुम्ही काय करू शकता, ती LSMW ट्रान्झॅक्शन रन करून त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग सेव्ह केलं जातं आणि ते एक स्टँडर्ड टेम्पलेट असते. त्या टेम्पलेटमध्ये तुमचे जे रेकॉर्डिंग्स राहतात, जे काही मटेरियल वगैरे असतील, हा सगळा डेटा त्याच्यामध्ये टेम्पलेटमध्ये आपण एक्सेल सारखा हे करतो आणि ती टेम्पलेट आपण काय करतो, अपलोड करतो ECC मध्ये. अपलोड केल्यानंतर ज्यावेळी तो प्रोसेस वगैरे करतो, त्यावेळी तो मास्टर डेटा विथ ऑल दॅट इन्फॉर्मेशन, म्हणजे ते सगळं डेटा जे काही फील्ड आपण त्या टेम्पलेटमध्ये अपडेट केलेली आहे, ती इन्फॉर्मेशन ॲज इट इज, जसं की मी आपण MM0 क्रिएट करताना मटेरियल टाकतो, मटेरियल ग्रुप टाकतो, परचेस ग्रुप टाकतो, देन मे बी आपण MRP टाईप PD म्हणतो, ही सगळी इन्फॉर्मेशन जर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जर दिली
डेटा टेम्पलेटमध्ये, तर ती इन्फॉर्मेशन ॲज इट इज कशामध्ये क्रिएट होते, SAPच्या डेटाबेसमध्ये क्रिएट होते. सो ऑल दीज इन्फॉर्मेशन कॅन बी क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ LSMW. आणि तीच प्रोसेस आज आपण पाहणार आहोत की LSMW कसं क्रिएट करतात. LSMW मटेरियल मास्टरसाठी पण क्रिएट करतात, वर्क सेंटरसाठी पण क्रिएट करतात, ह्या बिल ऑफ मटेरियलसाठी पण क्रिएट करतात. ओके, इव्हन राउटिंगसाठी सुद्धा क्रिएट केली जाते. ओके, सो दिस इज द यूज ऑफ द LSMW. ओके, आता आपण काय करू, हा हे आतापर्यंत थेरी क्लिअर आहे तुम्हाला, याच्यामध्ये काय डाऊट? नाही. हा, हो हो क्लिअर आहे. क्लिअर आहे ना, ठीक आहे. तर आता LSMW करताना याचं काय आहे, LSMW एक ट्रान्झॅक्शन आहे, जसं की काय झालं, ओके, 11 युजर 8 1 2 3 4 5 6 7 8 9 6. ओ, तुम्ही चालू केलेलं का? नाही माझ्या फोन. ओके, सो मग आपण इथे काय करतो, LSMW जसं मी तुम्हाला बोललो की MMB, MB51, CO01 जसे ट्रान्झॅक्शन्स आहेत, तसे LSMW पण ट्रान्झॅक्शन्स आहेत. आता काय होतं की याच्यावरती प्रत्येक ऑब्जेक्टसाठी वेगवेगळे LSMW आहेत. नॉट नेसेसरी की तुम्हाला जर तुम्ही एखादा जर मटेरियल मास्टरचा जर LSMW क्रिएट केला, तर तुम्हाला हे जे प्रोजेक्ट, सब प्रोजेक्ट, ऑब्जेक्ट हे सगळे डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्ही हे डिटेल्स वगैरे पुढे जाऊन जर तुम्हाला त्याच प्रकारचा मास्टर डेटा क्रिएट करायचा असेल, तर तुम्ही तो क्रिएट करू शकता. आता मी हे टेस्टिंगसाठी खूप सारे LSMW क्रिएट केलेले आहेत, त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती नाही की मी कोणता कोणासाठी केलेला आहे. ओके, सो नाऊ व्हॉट आय विल डू, वी विल क्रिएट इट फ्रॉम स्क्रॅच. ओके, सो आता बघा, म्हणजे हा ज्यावेळी तुम्ही LSMW ओपन करणार, त्यावेळी लेटेस्ट जो तुम्ही LSMW क्रिएट केलेला, त्याचे जे काही डिटेल्स वगैरे आहेत, की कोणता प्रोजेक्ट होता, सब प्रोजेक्ट होता, ऑब्जेक्ट होता, हे सगळं तुम्हाला तिथे द्यावं लागेल. ओके, आता मी काय म्हणतोय की मला मटेरियल मास्टरसाठी क्रिएट करायचं आहे. ओके, लेट्स, मला हे मी क्लोज करतो. ओके, हा, मी आता काय करणार आहे, प्रोसेस बघा. सुरुवातीला जेव्हा तुम्ही LSMW हे करता, इथे काही राहू द्या, प्रोजेक्ट, सब प्रोजेक्ट डिटेल्स काही राहू द्या. तुम्हाला जर नवीन क्रिएट करायचं असेल, तर तुम्ही क्रिएट एंट्रीवरती क्लिक करायचं. ओके, क्रिएट एंट्रीवरती क्लिक केलं की तुम्ही प्रोजेक्ट जे आहेत ते तुम्ही एक प्रॉपर पद्धतीने तुम्हाला नावं द्यायची गरजेची आहेत, की जेणेकरून जर तुम्ही भविष्यात तेच जर डिटेल्स यूज करून डेटा अपलोड करणार असाल, तर ते तुम्हाला करता यावं. ओके, मी आता जरा मिनिंगफुल नावं देतो. मटेरियल, मटेरियल अपलोड, अपलोड किंवा आपण स्पेस देऊन बघूया घेतंय का, अपलोड. ओके, आता माझ्या माहितीसाठी सेम ह्याच्यासाठी काय करतो मी, सेम हे जो आहे वरचं तेच खाली पण अपलोड हे डिस्क्रिप्शन देतो. नॉट नेसेसरी की तेच असावं, पण ठीक आहे. ओके, हा ठीक आहे, हे घेतलं, हे झालं. सब प्रोजेक्ट, लेट से सब प्रोजेक्ट पण मी काय करतो, मटेरियल, मटेरियल 1 असं म्हणतो. ओके, 1 नको, 1 आणि L एकच वाटतंय ना, मटेरियल लेट से 2 म्हणतो. ओके, 12 वाटतंय काय, मटेरियल अपलोड, मटेरियल अपलोड 1, अपलोड 3 म्हणूया. ओके, मटेरियल अपलोड 3 म्हणूया. ओके, सेम मी काय करतो, खाली देतो. ओके, त्याच्यानंतर मला काय विचारते, ऑब्जेक्ट MM म्हणतो ह्याला मी, MM12, ठीक आहे, नको एखादा टी कोड वाटतोय हा, अपलोड. ओके, अपलोड म्हणजे नॉट नेसेसरी, तुमच्या माहितीसाठी जे असं आपल्याला कळावेत अशा पद्धतीने अशी नावं द्यायची आपण, अपलोड. आता हे परत लक्षात राहील न राहील यासाठी काय करायचं, हे जे डिटेल्स वगैरे आहेत ना, हे सेव्ह करून घ्यायचे. ओके, किंवा असे Ctrl+Y करून कॉपी करून घ्यायचे आणि हे लेट्स से मी इथे सेव्ह करतो.
की बा प्रोजेक्ट माझा हा मटेरियल अपलोड होता, सब प्रोजेक्ट माझा हा होता, हे सगळे डिटेल्स. ओके, याच्यानंतर मी ह्याच्यावरती हे करणार. हे केल्यानंतर हे सगळे डिटेल्स येतात. हे आल्यानंतर आपण एक्झिक्यूट करतो. ओके, एक्झिक्यूट करताना आपल्याला काही स्टेप्स राहतात की बाबा किती स्टेप्स मध्ये आपल्याला करायचं आहे. आता इथं 20 स्टेप्स आहेत. नॉट नेसेसरी की आपण 20 स्टेप करायला हवेत म्हणून. तर आता याच्यामध्ये मी काय करतोय किंवा मला फ्रेम प्रोग्राम ही स्टेज लागत नाहीये, ही स्टेज लागत नाहीये, ही लागत नाहीये, ही लागत नाहीये, ही लागत नाहीये, त्याच्यानंतर ही लागत नाहीये. ओके, त्याच्यानंतर रन बॅच इनपुट सेशन ही लागते, क्रिएट बॅच इनपुट सेशन लागते, देन डिस्प्ले कन्वर्टेड डेटा ही लागते, कन्वर्ट डेटा हे लागतं, जनरेट कन्वर्जन प्रोग्राम नाही लागत, रीड डेटा हा. ह्या ज्या बऱ्यापैकी आहे ह्याच्या 13 स्टेज आपण म्हणतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता 14 मध्ये ना ही वाली स्टेज आपण स्किप करतो. ओके, मेंटेन फिक्स्ड व्हॅल्यूज, ट्रान्सलेशन्स, युजर डिफाईन्ड रुटीन्स. कारण हे जरी तुम्ही ठेवली नाही ठेवली तरी काही फरक पडत नाहीये, आपल्याला ही स्किप करावी लागते. ओके, लेट से मी या हे केल्या, एक्झिक्यूट केला, तर माझा जो प्रोग्राम आहे तो 13 स्टेप्सचा प्रोग्राम झाला. 13 स्टेप्स मध्ये मला हे एक्झिक्यूट करून मला LSMW हे करायचं आहे. ओके, क्रिएट करायचं आहे. आता मी इथं एक्झिक्यूट करतो. पहिल्या ह्याला आपोआप सर्व्हर नेतो. आता याच्यामध्ये काय आहे की ऑब्जेक्ट टाईप अँड इम्पोर्ट मेथड. आता ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण की एक फ्रेमवर्क तयार करून घेतो आपण की ज्याच्यामध्ये मटेरियल मास्टर कसं क्रिएट व्हावं, काय व्हावं, एक रूल देतो नाही का. म्हणजे आपण काय म्हणू त्याला, एक असा पाथ वगैरे डिसाईड करतो, रेकॉर्डिंग वगैरे करतो आणि तेच रेकॉर्डिंग यूज करून प्रत्येक वेळी सिस्टीम काय करते, तो पाथ फॉलो करून 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 एक असं मास्टर डेटा अपलोड करत जातं. आता जसं तुम्ही सिव्हिल वर्क चालू असताना बघितलं असेल ना, काही लोक ते कॉलमला हे करतात पहा, त्या स्क्वेअर रिंगा वगैरे टाकतात. त्यांना एक असं त्यांनी एक फिक्चर बनवलेलं राहतं आणि त्या फिक्चर मध्ये त्या लोकांनी पूर्ण फक्त ते प्रत्येक वेळी काय करतात, त्या साईजचं करून त्यांना प्रत्येक वेळी चेक करायची गरज नसते. फर्स्ट टाइमच ते थोडी फक्त एफर्ट्स घेतात की जिथं ते खिळे वगैरे प्रॉपर वगैरे लावून नंतर फक्त त्यांना फक्त बेंड करायचं राहतं. सेम कन्सेप्ट आहे. ही जी मेहनत आहे आपली, ही फर्स्ट टाइमची आहे. हे जे आपण त्यांना फ्रेमवर्क करून देतोय की ह्या फ्रेमवर्क मध्येच तुमचं जे काही आहे आउटपुट किंवा जो तुमचा मास्टर डेटा आहे तो SAP मध्ये जाणार आहे. सो त्याच्यासाठीच आपण एक जे काही रेकॉर्डिंग वगैरे करतो ते रेकॉर्डिंग, ते जे आपण मगाशी पाहिलं ऑब्जेक्ट हे सगळं त्याच्या अगेन्स्ट ते सेव्ह राहतं. ओके, तर याच्यामध्ये जे बाकीचे जे हे आयडॉक आहे, बिझनेस ऑब्जेक्ट मेथड आहे, बापी वगैरे, हे सगळे अबॅपर वगैरे यूज करतात. आपण जे फंक्शनल लोक असतो म्हणजे आपण जसं PP कन्सल्टंट वगैरे, SAP PP वगैरे, MM कन्सल्टंट, त्या पद्धतीचे म्हणजे त्या मॉडेलचे रिस्पेक्टिव्ह कन्सल्टंट, ते काय करतात जनरली बॅच इनपुट रेकॉर्डिंग हा वाला ऑप्शन आपण प्रेफर करतो. ओके, की याच्यामध्ये आपण जसं म्हणालो की जो काही इव्हेंट राहतो, मटेरियल मास्टर क्रिएट करण्याची जी प्रोसेस आहे, जे आपण पाहिलेलं आहे, MM01 केल्यानंतर आपण हे सगळे इनपुट्स वगैरे देतो आणि त्याच्यानुसार मग आपण डेटा वगैरे अपलोड करत जातो. ते सगळे रेकॉर्डिंग्स याच्यामध्ये सेव्ह होतात. ओके, मी बॅच इनपुट रेकॉर्डिंग वरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मी काय करणार, इथे जाणार रेकॉर्डिंग. इथे गेल्यानंतर इथे मला बघा हे सगळे ऑप्शन्स आहेत. क्रिएट आहे, चेंज आहे, डिस्प्ले आहे, हे सगळं. मला इथे काय करायचं आहे, नवीन रेकॉर्डिंग क्रिएट करायचं आहे. आता याला पण नावं द्यायची आहेत. ओके, मी आता याला नावं काय देतो, MM रेकॉर्डिंग. ओके, आता सेम नाव मी ह्याला कॉपी करतो आणि खाली पण ह्याला देतो MM रेकॉर्डिंग. ओके, मग आता जे काही रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला कोणत्या ट्रान्झॅक्शन साठी रेकॉर्डिंग आहे, लेट से जर तुम्ही मटेरियल मास्टर क्रिएट करत आहात, ओके, मग तुम्हाला इथं MM01 असं द्यायचं आहे की कोणत्या ट्रान्झॅक्शन साठी. मग इथं तुमचं CR01 राहील, परत तुमचं CS01 राहील. ओके, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही LSMW त्या पद्धतीचे किंवा त्या रिस्पेक्टिव्ह मास्टर डेटाचे तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, मी इथं MM01 टाकलं, कंटिन्यू म्हणालो. कंटिन्यू म्हणाल्यानंतर आता ही सुरुवातीची सिस्टीम आहे, राईट, म्हणजे सुरुवातीला आपण जे वापरतोय. आता जर समजा रॉ मटेरियल केसमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इनपुट म्हणजे जे मटेरियल आहे त्याची नावं द्यावी लागतात किंवा लिगसी सिस्टीम म्हणजे अगोदरची क्लायंटची जी काही सिस्टीम असेल तो डेटा आपल्याला क्लायंट प्रोव्हाइड करून घेतं. आपण काय करतो त्या पद्धतीने LSMW बनवतो. आता लेट से मला जे बनवायचे आहे मी त्याचं हे देतो की TCS1 हा जो माझा एक मटेरियल आहे. ओके, मी बनवायचं आहे. इंडस्ट्री सेक्टर आहे मी निवडतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी मागे रेकॉर्ड होत आहेत. ओके, मी ह्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग वालं निवडलं. ओके, मेकॅनिकल निवडल्यानंतर मला इथे काय निवडायचं आहे दुसऱ्या स्क्रीनला, ROH. ओके, ROH रॉ मटेरियल आहे समजा माझं हे. ओके,
हे मी निवडलं. निवडल्यानंतर जी काही प्रोसेस आहे आपली मला तेच करायचंय. एंटर म्हणायचंय. एंटर म्हणल्यानंतर सिस्टीम काय करतं मला हे दाखवतं. आता सुरुवातीला आपण काय करूया, बेसिक डेटा 1 आणि बेसिक डेटा 2 हीच इन्फॉर्मेशन घेऊया, राईट? ह्याची इन्फॉर्मेशन आणि पाहूया की बाबा ह्याच्या रिलेटेड जे काही आपण डेटा अपलोड करतोय तो डेटा ह्या मटेरियलसाठी अपलोड होतोय का. म्हणजे जरुरी नाही की सगळ्या ह्यासाठी करावं. सिस्टीम काय करते की म्हणजे केलं तर ऑब्व्हियसली सगळ्यांसाठी पण करतात, पण लेट स्टार्ट विथ 2 व्ह्यूज ओनली, वेदर आवर प्रोग्राम रन सक्सेसफुली ऑर नॉट. लेटर ऑन वी विल ऍड नो, लाईक पर्चेसिंग साठी पर्चेसिंग घेऊया आपण, मग MRP 1 घेऊया, MRP 2 घेऊया. ओके, हे सगळे इन्फॉर्मेशन घेऊया. एक सिम्प्लिसिटीसाठी जे काही नेसेसरी इन्फॉर्मेशन आहेत ते करतात. आणि मग मी जसं तुम्हाला बोललो ना की मटेरियल मास्टर ही ची लोक क्रिएट करतात, की ज्याच्यामध्ये बेसिक डेटा 1, बेसिक डेटा 2 ही जी इनिशियल इन्फॉर्मेशन राहते, इव्हन सेलसाठीचा जो इन्फॉर्मेशन आहे ती लोक परत टेबल लेवलला पण काही MM17 मासचे जे काही ट्रान्झॅक्शन्स वगैरे आहेत त्या पद्धतीने पण केला जातो. त्यामुळे आपण बेसिक डेटा 1 आणि बेसिक डेटा 2 हे दोन घेऊया. ओके, त्याच्यानंतर आता मी कंटिन्यू म्हणालो. कंटिन्यू म्हणाला तर सिस्टीम मला कोणतं विचारत नाही, प्लांट कोणता. जसं मी बोललो की हा जनरल डेटा आहे. ओके, त्यामुळे आता मी काय करतो, TCS1 हा माझा त्याला डिस्क्रिप्शन देऊन टाकतो. ओके, TCS. त्याच्यानंतर मी एंटर केलं. मग जसं सिस्टीम आहे की बाबा बेस युनिट ऑफ मेजरमेंट तुम्हाला गरजेचं आहे. ओके, मग मी PC अपडेट केला. PC अपडेट केल्यानंतर सिस्टीम काय केलं, पुढच्या ह्याच्यामध्ये ती गेलं, कोणत्या, TCS1 वरती. ओके, हे झालं. आणि हे झाल्यानंतर सिस्टीम बाहेर आलं. सिस्टीम विचारते की यू आर अबाउट टू एक्झिट. ओके, आता या केसमध्ये आपण काय केलेलं आहे की फक्त दोनच इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. कोणत्या, म्हणजे मटेरियलचं, बेसिक डेटा. हा बरोबर, त्याचं टेक्स्ट असेल आणि त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट, राईट. पण जस्ट एक मी कसं आपण हे करतो. ओके, सिस्टीम म्हणते सेव्ह. येस, सेव्ह करा. तर हे रेकॉर्डिंग पूर्णपणे त्या याच्यामध्ये सेव्ह होतं. ओके, हे काय झालं, ही जी काही इन्फॉर्मेशन आपण दिली हे पहा. पहिल्यांदा कर्सर मूव्ह झाला, हे सगळं आहे, एंटर केलं. त्याच्यानंतर जे काही आपण ऍक्शन केल्या त्या सगळ्या ऍक्शन्स रेकॉर्ड झाल्या. ओके, TCS1 टाकलं. सो MBRSH हे म्हणजे काय आहे की तुमचं फील्ड कुठलं नाही का, ते मेकॅनिकल, फार्मास्युटिकल वगैरे ते सगळं. मटेरियल टाईप कोणता आहे, ROH, ह्या सगळ्या. त्याच्यानंतर एंटर केलं. त्याच्यानंतर मग इथे जे आहे हे जे दोन व्ह्यूज होते, बेसिक डेटा 1 आणि बेसिक डेटा 2, हे जे आहेत हे दोन व्ह्यूज सिलेक्ट केले गेले. त्याच्यानंतर एंटर केलं. त्याच्यानंतर आपण टेक्स्ट टाकलं. त्याच्यानंतर आपण मग हे सगळे इन्फॉर्मेशन घेतली आणि मारा मेन्स जे आपण युनिट ऑफ मेजरमेंट टाकलं, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, रेकॉर्ड झाल्या. मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे, इथे याच्यावरती क्लिक करायचं आणि डिफॉल्ट ऑल म्हणायचं. डिफॉल्ट ऑल केल्यामुळे काय होतं, ही सगळी इन्फॉर्मेशन अपडेट होते की बाबा मटेरियल नंबर TCS1 टाकलेला आहे, इंडस्ट्री सेक्टर M टाकलेला आहे, मटेरियल टाईप ROH टाकलेला आहे. आता याच्यामध्ये जसं जसं तुम्ही व्ह्यूज वगैरे वाढवाल तसा तसा हा डेटा पूर्णपणे मोठा होत जातो. मोठा होत जातो म्हणजे रोज वगैरे म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अपलोड होत राहतात. ओके, मी डिफॉल्ट ऑल बोललो. ऑल बोलल्यानंतर जे मला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. ओके, हे इन्फॉर्मेशन सेव्ह झालं की आपल्याला खाली मेसेज येतो, डेटा सेव्ह. मग मला वन स्टेप बॅक गेल्यानंतर मला इथे बॅक गेलो. बॅक गेल्यानंतर इथून सुद्धा मी बाहेर येणार, कारण ह्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सगळी सेव्ह केलेली आहे. ओके, मी बाहेर आलो, बॅक आलो. बॅक आल्यानंतर इथे बघा बॅच इनपुट्स मध्ये, आणि इथे जाऊन जे काही रेकॉर्डिंग आपण जे रेकॉर्डिंगला नाव दिलेलं ते रेकॉर्डिंग आपोआप घेतं. रेकॉर्डिंग 1 हे जे नाव दिलेलं होतं ना मी, ह्याच्यानंतर ते आपोआप होतं. आता जर तुम्हाला वाटलं की मला दुसरं रेकॉर्डिंग करायचं आहे, मग तुम्ही हे रेकॉर्डिंग इथून कॅन्सल, इथेच्यात जाऊन डिलीट वगैरे करून परत नवीन रेकॉर्डिंग करू शकता. नवीन रेकॉर्डिंगसाठी जो इथे नवीन ऑप्शन होता ना, न्यू रेकॉर्डिंग म्हणून, तो क्लिक केल्यानंतर परत त्याला तुम्ही नाव देणार, ह्या सगळं रेकॉर्ड करणार, केल्यानंतर मग परत हे सेव्ह होणार. ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. ओके, आता ह्या स्टेजला मी रेकॉर्डिंग जे मी दिलेलं रेकॉर्डिंग, हे रेकॉर्डिंग आहे, अगोदर M कडे गेला. ओके, ह्याच्यानंतर मी हे डिटेल्स पण सेव्ह केले. ओके, हा डेटा सेव्ह झाला. हे झाल्यानंतर मी बॅक आलो. बॅक आल्यानंतर काय झालं, पहिल्या प्रोसेसवरून पहिल्या स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवरती मी मूव्ह झालो. मूव्ह झाल्यानंतर मला तेच करायचं आहे. आणि ज्यावेळी माझी पहिली स्टेप कंप्लीट झाल्यानंतर इथे हे सगळं अपडेट होतं की बाबा तारीख आहे, हा युजर होता, ह्या युजरने ही स्टेप परफॉर्म केली. ओके, आता मी दुसऱ्या स्टेपला गेल्यानंतर एक्झिक्यूट केलं. एक्झिक्यूट केल्यानंतर इथे पाहायचं चेंज सोर्स स्ट्रक्चर. ओके, आता याच्यानंतर मला काय करायचं आहे, याच्यावरती क्रिएट अ स्ट्रक्चर. क्रिएट अ स्ट्रक्चर म्हटल्यानंतर याला पण नावं द्यायचे. ओके, आता मी ह्याला LSMW हे नाव देतो आणि सेम कॉपी करतो आणि खालच्या बाजूला पण तेच देतो. ओके, एंटर केलं. एंटर केल्यानंतर हे सेव्ह झालं. याच्यावरती क्लिक करणार आणि ही स्टेप मला सेव्ह करायची आहे. सेव्ह झाली, डेटा सेव्ह म्हणतं, बाहेर यायचं.
आता बाहेर आल्यानंतर काय करायचं, तिसऱ्या स्टेपला जाण्या अगोदर ऑब्जेक्ट ओव्हरव्ह्यू बघायचं. ऑब्जेक्ट ओव्हरव्ह्यू मध्ये काय होतं की हे जे इन्फॉर्मेशन आहे हे एका टेबल फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतंय. आता ही इन्फॉर्मेशन बघा, हे जे आपण टाकलं, टेबल नेम आहे, हम्म. किती कॅरेक्टर्स आहे, त्याची लेंथ किती आहे, मटेरियल नंबर किती कॅरेक्टर्स आहे, म्हणजे एसएपी ची लिमिट काय आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सेव्ह झाल्या. आता आपल्याला जे इन्फॉर्मेशन कॉपी करायची आहे ती कुठनं करायची आहे, मटेरियल पासून ते मेन्स पर्यंत करायची आहे. टी कोड, टेबल हम्म. नेमची आपल्याला गरज नाहीये. म्हणून मी याच्यावरती कर्सर नेतो आणि कंट्रोल वाय करतो. कंट्रोल वाय करायचं. कंट्रोल वाय केल्यानंतर पूर्ण हा जो आहे हा असा कॉपी करायचा, सिलेक्ट करून कॉपी करायचा, कंट्रोल सी म्हणायचा. त्याच्यानंतर हे पूर्णपणे काय होतं, कॉपी होतं. पूर्ण कॉपी झाल्यानंतर आपण काय करायचं, ह्याच्यावरती यायचं, एक एक्सेल शीट घ्यायची, एक एक्सेल शीट ओपन करायची. त्याला नाव एक असं मिनिंगफुल द्यायचं. त्याचं नाव लेट्स से आपण म्हणूया की बाबा के SAP, ओके, आणि LSMW असं म्हणतो मी ह्याला, ओके. हा, हम्म. असं नाव दिलं मी ह्याला आणि हे एक्सेल शीट ओपन केली. एक्सेल शीट ओपन केल्यानंतर मला जो मी कॉपी केलेला डेटा आहे तो मी काय करणार, याच्यामध्ये सेव्ह करणार. हा सेव्ह झाला. तर याच्यानंतर सिरीज ऑफ ऍक्शन्स आपल्या लक्षात ठेवायचे की मी याच्यावरती पहिल्या सेलवरती सेल कंट्रोल केल्यानंतर पूर्ण टेबल सिलेक्ट होतो आणि इथे फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ऑटो फिट कॉलम विड करता त्यावेळी काय होतं की याची सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह होते. ओके, हे सेव्ह झालं. हम्म. मी ह्या शीटला काय करतो, नाव देतो. काय म्हणतो याला, सोर्स म्हणतो. आता हे नाव का देतोय हे तुम्हाला नंतर कळेल. लेट्स से आपला हा सोर्स आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला एसएपी मधून मिळाली. आता त्याच्यानंतरचा जो डेटा आहे त्याला आपण त्या शीटला आपण म्हणूया मेंटेन, MAIN 10, मेंटेन. ओके, हे मेंटेन केलं. हे मेंटेन केल्यानंतर हा जो डेटा मी इथून हे केलं, पहिल्या सेलला आलो, कंट्रोल ए म्हणालो, कंट्रोल सी म्हणालो आणि मेंटेन टॅब मध्ये गेलो आणि इथे मी काय केलं, सेव्ह केलं. ओके, सेम कन्सेप्ट आहे. कंट्रोल ए म्हणालो आणि जे फॉर्मॅट मध्ये जाऊन तो ऑटो फिट कॉलम विड्थ केला, राईट. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्याप्रमाणे इन्फॉर्मेशन सेव्ह होते. आता मला इथं काय करायचं आहे की जो मेंटेनचा जो फॉर्मॅट आहे, जो डेटा आपल्याला लागणार आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपण करायचं. त्याच्यासाठी आपल्याला हे डिटेल लागत नाही, हे मधलं, राईट, हे लागत नाही. आणि हे जी इन्फॉर्मेशन आहे कोणती वाली, ही CHAR, कॅरेक्टर्स वगैरे म्हणून, त्यातलं काय करायचं, फक्त सी ठेवायचं. ओके, आणि हाय असं, आता इथं तुम्ही खाली युनिट असेल, कुठं डेसिमल असेल, ते काही बघायचं नाही आणि हे पूर्णपणे सी म्हणून अपडेट करायचं. हे अपडेट झालं, हे त्याच्या लेंथ वगैरे अपडेट झालं, कारण हा फॉर्मॅट आपल्याला पुढे लागणार आहे. आता मी काय करणार, हे जे कॉपी, ओके, आता मी तिसऱ्या शीटला नाव देतोय डेटा म्हणून, जो जो की डेटा आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे. मग मी ह्याला काय केलं, ह्या पर्टिक्युलर सेलला कॉपी केलं, राईट. ह्याला कॉपी केल्यानंतर डेटा टॅब मध्ये आलो आणि इथे आलो. इथे आल्यानंतर काय केलं की कंट्रोल पेस्ट करताना, कंट्रोल व्ही करताना, इथे करताना ना, इथे पेस्ट स्पेशल म्हणून एक आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या फॉर्मॅटमध्ये मी सेव्ह केलं. ओके, हा जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट काय करतो की जो कॉलम आहे तो रो मध्ये कन्वर्ट करतो. ओके, सो सिमिलर थिंग मला काय करायचं आहे की ही जी इन्फॉर्मेशन आहे मटेरियल नंबरची, हा, ही इन्फॉर्मेशन मी कॉपी करणार. ओके, ही इन्फॉर्मेशन कॉपी केली, डेटा टॅब मध्ये गेलो आणि सेकंडला आल्यानंतर कॉपी केलेली आहे तिथे. आता राईट क्लिक करून फक्त काय करायचं आहे, पेस्ट स्पेशल मध्ये इंटरपोज म्हणतात त्याला, ट्रान्सपोज, सॉरी, ट्रान्सपोजने मी पेस्ट केलं की माझी इन्फॉर्मेशन सुद्धा त्या फॉर्मॅटमध्ये आली. आता मला काय करायचंय, पहिल्या सेलवरती जाऊन कंट्रोल केलं की सगळ्या रोज सिलेक्ट होतील आणि परत इथे जाऊन मला काय करायचं आहे, ऑटो फिट कॉलम विड्थ म्हणायचं आहे. त्याच्यामुळं ती साईज वगैरे पूर्णपणे होते. आता या केसमध्ये पहा की मला काय करायचं आहे, हे सगळा फॉर्मॅट मी केला क्रिएट. क्रिएट केल्यानंतर मला आता समजा मटेरियल क्रिएट करायचे आहेत. लेट्स से मला TCS2, ओके, हा वाला मटेरियल आहे, याचा इंडस्ट्री सेक्टर आहे मेकॅनिकल, त्याचा आपण एम केला. मटेरियल टाईप कुठला आहे, ROH दिलं. चेकबॉक्स साठी आपण X देतो, राईट, हे लक्षात ठेवा. ओके, हे चेकबॉक्स आहेत ना, XX, म्हणजे आपण हे कुठले केलेले आहेत, बेसिक डेटा 1 आणि बेसिक डेटा 2 चे चेकबॉक्स आहेत. म्हणजे आपण तिथे त्याच्यावरती सिलेक्ट केलेले चेकबॉक्स आहेत. जर तुम्ही पर्चेसिंग केलं तर इथे अजून एक पर्चेसिंगचा हे होईल, ऍड होईल, त्याला पण तुम्हाला X करायचं आहे. आता मटेरियल डिस्क्रिप्शन शॉर्ट टेक्स्ट आहे, जसं की मी त्याला TCS2 म्हणालेलो आहे, सेम मी ह्याला पण TCS2 म्हणतो. सॉरी, जसं त्याला TCS1 म्हणालो तसं याला TCS2 म्हणतो. ओके, हे झालं. आता जनरल आयटम कॅटेगरी ग्रुप, ओके, हा इन्फॉर्मेशन आपण दिलेली होती का, जर समजा दिलेली असली तरी बघूया. ठीक आहे, नॉर्म घेऊया.
कारण ही नॉर्म अपडेट झालेली जनरल आयटम कॅटेगरी नॉर्मल म्हणून असतं आणि बेस युनिट ऑफ मेजरमेंट आहे पीसी. ओके, ही इन्फॉर्मेशन मी अपडेट केलेली आहे. आता तुम्ही मला सांगा, आता TCS 2 आहे बरोबर. मी आता काय करतो की TCS 20 पर्यंत मटेरियल क्रिएट करायचे मला. ओके, ही मला सगळ्यांच्या केसमध्ये सेम आहे म्हणून मी काय केली, आहे ही इन्फॉर्मेशन इथपर्यंत पेस्ट केली. ओके, हे झालं रॉय झालं. आता TCS 2 आहे, ह्याला मी असं खाली ड्रॅग करतो, त्याचं ते त्या सिक्वेन्स प्रमाणे नाव घेईल TCS 20. आता नॉर्म जे आहे ते नॉर्म ॲज इट इज मला पाहिजे आहे. ओके, हे मी हे केलं. आता बेस युनिट ऑफ मेजरमेंट मला हेच पाहिजे आहे. तर जर तुम्हाला वाटलं की शेवटच्या मटेरियलला मला वेगळं बेस युनिट ऑफ मेजरमेंट द्यायचं तरी तुम्ही सुद्धा देऊ शकता. ओके, ही माझी टेम्पलेट तयार झाली. ओके, आता या केसमध्ये मी काय करणार आहे, अपलोडसाठी जी आहे, हे पहा, अपलोड म्हणजे जी मला ऍक्च्युअल मध्ये अपलोड करायची आहे ती टेम्पलेट कशी पाहिजे मला, तर ती टेम्पलेट पाहताना मला हा जो मधला भाग आहे ना डिस्क्रिप्शन, ओके, मग मी काय करणार की एकतर मग मी आहे असं ऍज इट इज कॉपी करू शकतो कारण डेटामध्ये आहे, मी ऍज इट इज कॉपी केलं. ओके, आणि अपलोड मध्ये आलो. अपलोड मध्ये आल्यानंतर इथे पण मी पेस्ट केली. आता हे सगळं झालंय, तर मी काय करणार की इथे जाणार फॉर्मॅटमध्ये आणि इथे ऑटो फीड कॉलम टू वेट, त्यामुळे त्याने त्याचा शेप घेतला. शेप घेतल्यानंतर मी हे जे डिस्क्रिप्शन आहे ना, जे मी ट्रान्सपोज केलेलं, ते मी डिलीट करणार आणि फक्त काय ठेवणार, टेक्निकल नेम. हॅलो. हॅलो. हा सर. ओके, हा, स्क्रीन दिसते का? नाही येत सर. ओके, 2 मिनिटं. ओके, आपण कुठे होतो? मी म्हणालो की एक्सेल एक्सेल शीटच्या नेमिंग मध्ये, आणि याच्यामध्ये जर तुम्हाला फरक करायचा असेल, स्क्रीन दिसते आता? हो हो. मी ह्या एक्सेल शीट वरती आलो. सेव्ह ॲज केल्यानंतर इथे टेक्स्ट जो सेव्ह ॲज टाईप आहे तिथे टेक्स्ट टॅब डिलिमिटेड असं दिलं आणि ह्याला एक नाव दिलं, केसॅप LSMW24, आणि डेस्कटॉप वरती आलो. डेस्कटॉप वरती आल्यानंतर हे सेव्ह केलं. हे सेव्ह झाल्यानंतर पहिल्यांदा ओके म्हणायचं आणि त्याच्यानंतर ही जी आहे इथे नो करायचं. म्हणजे काय होतं की दोन्ही शीट अशा सेपरेट राहतात. आणि जर तुम्ही डेस्कटॉप वरती जर चेक केलं तर केसॅप LSMW राईट 2024 ही माझी शीट जी मी अपलोडसाठी वापरणार आहे ती क्रिएट झालेली आहे. ओके, आता आता तुम्हाला कळेल की मी हे जे नावं वगैरे का क्रिएट केली ते कळेल तुम्हाला. ओके, मी हे सेव्ह करतो. आता सेव्ह केल्यानंतर मी परत SAP मध्ये येणार आहे. अरे बापरे, तर हे सेव्ह झालं असेल का? सगळं सेव्ह झालं असेल ना?
ओके ठीक आहे. आता LSMW परत जायचं. ओके 11 युजर 8 1 2 3 4 5 6 7 8 9 0. ओके तर याच्यानंतर आता ते LSMWच्या स्क्रीनमध्ये तो डेटा सगळा हे असेल, कारण आपण बऱ्यापैकी स्टेप्स हे केलेले आहेत, राईट. हेच माझे आहे बरोबर. मटेरियल मास्टर अपलोड एक्झिक्यूट. आता इथं आलेलो आहे मी मेंटेन सोर्स फील्ड्स मध्ये, आणि आपण इथे पाहिलं की हा जो ऑब्जेक्ट ओव्हरव्ह्यू आहे ते सगळं पाहून टेबल वगैरे होता ना इथे. हे पहा, हा जो टेबल आहे, टेबल आपण पाहिला, तो कॉपी केला, ही स्टेप आपली झाली. आता याच्यानंतर मी काय करणार, मेंटेन सोर्स हे फील्ड ही कंप्लीट नाही झालेली अजून, तिला मी एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर इथं पण सेम करायचं आहे. आता इथं आहे चेंज मोड मध्ये आपण, राईट. इथे मी सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर मला इथे क्लिक करायचं आहे टेबल मेंटेनन्स म्हणून. आता टेबल मेंटेनन्स मध्ये बघा हा फॉर्मॅट कसा आहे, फील्ड नेम आहे, टाईप आहे, लेंथ आहे. ओके म्हणजे जसं मी एक्सेल मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, इथे बघा हा जो मेंटेन वाला आहे, फील्ड नेम आहे, कॅरेक्टर्स आहेत, लेंथ आहे, राईट. मी आता काय करतो, ह्याला ऍज इट इज कॉपी करतो. हे पूर्ण कॉपी करतो. हे कॉपी केल्यानंतर इथे जाऊन मी पेस्ट करतो. ओके पहा, मॅटनर झालं, त्याचे जे टाईप आहे, कॅरेक्टर्स वगैरे, लेंथ किती आहे, हे सगळं झालं. आता मी एंटर केल्यानंतर ते फील्ड डिस्क्रिप्शन आपोआप अपडेट होतं, राईट. सी मटेरियल, इंडस्ट्री सेक्टर, हे सगळं अपडेट झालं. हे मी सेव्ह केलं. आपली ह्या सेव्ह कंप्लीट झाली स्टेज. डेटा सेव्ह म्हणून येतं. हा हे झालं सगळं. याच्यानंतर काय करतो आपण, हा पूर्णपणे झालं, हे अपडेट झालं. आपण याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा सगळा डेटा जो आपण कॉपी केला तो आला. मी ह्याला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर डेटा सेव्ह म्हणतो. याच्यानंतर वन स्टेप बॅक यायचं. ही स्टेप पण आपली कंप्लीट झाली. ओके आता आपल्याला चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, मेंटेन स्ट्रक्चर रिलेशन. मी ह्याला एक्झिक्यूट करतो. आता एक्झिक्यूट केल्यानंतर हे बघा चेंज मध्ये आहे. कधी कधी काय होतं की हे डिस्प्ले मध्ये पण येतं, डिस्प्ले स्ट्रक्चर. मग त्यावेळी आपल्याला काय करायचं, चेंज मध्ये जायचं. ओके याला ह्याला ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि क्रिएट रिलेशनशिप म्हणायचं. मग ही रिलेशनशिप काय होतं, अ सोर्स स्ट्रक्चर इज ऑलरेडी असाइन टू द टार्गेट स्ट्रक्चर. आता सोर्स स्ट्रक्चर जे मी सुरुवातीला म्हणालो ना, हे वाला सोर्स स्ट्रक्चर आहे. हे टार्गेट स्ट्रक्चर म्हणजे कुठे, की जिथं तुम्ही SAP मध्ये जिथं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी साठी जी टेम्पलेट वापरणार आहात तिथे हे पूर्णपणे सेव्ह होतं. ओके रेकॉर्डिंग सेव्ह झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि याच्यानंतर मी हे सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर डेटा सेव्ह म्हणजे आपली ही स्टेज पण कंप्लीट झाली. ह्या स्टेजचं कन्फर्मेशन आपल्याला इथं कळतं. आता मेंटेन फील्ड मॅपिंग अँड कन्व्हर्जन रूल, ह्या स्टेजला यायचं आणि एक्झिक्यूट करायचं. एक्झिक्यूट केल्यानंतर काय करायचं की इथे जायचं. ओके सोर्स फील्ड, सिस्टम म्हणतं पोझिशन द कर्सर ऑन फील्ड. फील्ड म्हणजे कोणतं, इथं. ओके सोर्स स्ट्रक्चर. ओके हे सगळं सोर्स स्ट्रक्चर वगैरे क्रिएटेड आहे. इथं ओके करायचं. हे केल्यानंतर काय करायचं, एक्स्ट्राज मध्ये जायचं आणि ऑटो फील्ड मॅपिंग करायचं. ओके आणि याच्यानंतर ह्या स्टेजमध्ये काय करायचं, काही नाही करायचं. इथे फक्त कंटिन्यू करायचं. आणि हा जो तुम्हाला एक स्क्रीन दिसेल याच्यामध्ये ऍक्सेप्ट प्रोपोजल करत राहायचं. आता इथे बघा, ही दुसरं इंडस्ट्री सेक्टर आहे, करत राहायचं. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे करत राहायचं. सगळे फील्ड्स वगैरे याच्यामध्ये रेकॉर्डिंग साठी येतात. आणि सगळं ऑटो फील्ड मॅपिंग कम्प्लीट, ओके म्हणायचं. ओके केल्यानंतर हे सगळं येतं की बाबा जे रेकॉर्डिंगचा जो पाथ आहे ना, आपण म्हणालो इथून हे पहिलं टाकल्यानंतर ट्रान्सफर म्हणजे मूव्ह करा, नंतर इंडस्ट्री सेक्टर एंटर करा, नाही का, त्याच्यानंतर मूव्ह करा, मटेरियल टाईप टाका. मूव्ह म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आपला कर्सर आपण मूव्ह करतो, सेम ते आहे. रेकॉर्डिंगचा जो फॉर्मॅट आहे तो इथं अपडेट झाला. ओके याच्यानंतर मी काय करणार, सेव्ह करणार. ओके डेटा सेव्ह झाला आपला. मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आपली ही स्टेप पण कंप्लीट झाली. आता काय करायचं आपल्याला, स्पेसिफाय फाईल्स. आता आपल्याला, आपण जसं अपलोड करतो ना, इथे आपल्याला स्पेसिफाय करायचं की फाईल कुठे आहे तुमचे रेकॉर्डिंग साठीचे. आता बघा LSMW वर्क बेंच स्पेसिफाय, चेंज मोड ऑलरेडीच आहे. नसेल तर आपल्याला इथे जाऊन हे करावं लागतं. आता मी याच्यावरती क्लिक करतो. याच्यात लिगसी डेटा ऑन द PC फ्रंट एंड, कारण आपण म्हणजे PC वरनं करणार किंवा लॅपटॉप वरनं करणार, त्यामुळे आपल्याला लोकेशन द्यावं लागतं की कुठल्या लोकेशनला माझी फाईल आहे. जनरली आपण डेस्कटॉप वरती ठेवतो, त्यामुळे डेस्कटॉप वरती ठेवल्यानंतर मी जे मगाशी जसं नेमिंग वगैरे केलेलं, डेस्कटॉप सिलेक्ट करायचं. डेस्कटॉप सिलेक्ट केल्यानंतर LSMW 2024, राईट. KSAP LSMW 2024 ही फाईल मी इथे सांगितलं, पाथ दिला, राईट इथे. आणि ह्याच्यानंतर मी इथे काय म्हणणार, काही पण नाव द्या, टेस्ट 1 वगैरे. आता बघा, मी जसं इथे जे आहे टॅब्युलर फॉर्मॅट घ्यायचा. इथे एक जो फॉर्मॅट आहे तो टॅब्युलर फॉर्मॅट घ्यायचा. कारण आपण काय केलेलं आहे, जसं म्हणालो ना, टॅब डिलिमिट वगैरे,
टेक्स्ट फाईल आपण जे अपलोड करणार आहोत त्याच्यामध्ये. आता बघा इथे जे आहे ना फाईल स्ट्रक्चर, आता जर तुम्ही आपण जे अपलोड आहे राईट हे वाला, आता अपलोड कसं करणार आहे आपण, फील्ड नेम आणि डेटा राईट हे दोन्ही पण घेणार आहात. त्याच्यामुळे इथं फील्ड नेम्स ऍट स्टार्ट ऑफ फाईल, कुठलं स्टार्ट ऑफ फाईल आहे आपली फील्ड नेम आहे ते. ओके, तर मग मी याला पण सिलेक्ट करणार, हे सिलेक्ट केलं, बाकी मला काहीच करायचं नाहीये. ओके, ह्याच्यानंतर मी ओके म्हणालो. मी कोणती फाईल दिली, TXT फाईल दिली, अपलोड केली. त्याच्यानंतर सेपरेटर हे सगळे डेटा अपडेट झाला. ओके, हे झाल्यानंतर मी ह्याला सेव्ह म्हणणार. फाईल नेम कन्वर्टेड मॅक्सिमम रिमेनिंग डेटा, फाईल नेम कन्वर्टेड डेटा मॅक्सिमम 45 कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, रिमेनिंग डेटा सेव्ड. लेट मी सेव्ह विथ अनदर नेम. इश्यू नको व्हायला केस ॲप, मला वाटतं हे अंडरस्कोरचा प्रॉब्लेम आहे. ओके, केस ॲप LSMW, आणि मी परत काय आलो याच्यामध्ये आलो, आणि इथे मी लिगसी डेटा पोझिशन कर्सर ऑन फील्ड. ओके, याच्यावरती आलो, आणि मी परत एकदा पाथ दाखवतो की जेणेकरून माझी फाईल हे करेल, करेक्ट अपडेट करेल. राईट, केस ॲप LSMW 2024 हे सगळं बघितलं, आणि ह्याच्यानंतर मी सेव्ह केलं. ओके, हे झालं. आता मी सेव्ह करतो. द फाईल कन्वर्टेड डेटा मॅक्स 45 कॅरेक्टर्स, हे असं काय लागलं आता, 2 मिनिटं. ऍडजस्ट द फाईल नेम फॉर द कन्वर्टेड डेटा. मी हे सेव्ह करतो. फाईल नेम कन्वर्टेड डेटा मॅक्स 45 कॅरेक्टर्स, रिमेनिंग डेटा सेव्ड. सेव्ह करताना जायचं ना, फाईल नेम कन्वर्टेड डेटा मॅक्स 45 कॅरेक्टर्स, रिमेनिंग डेटा सेव्ड. ओके, 2 मिनिट. LSMW कॅरेक्टर्स घेत नाही का तसे, चेक करूया. मी इथे जाऊन परत एकदा पाहतो की फॉर्मॅट त्यांनी 2000 ASAP LSMW. ओके, हे घेतलं, सेव्ह केलं. मॅक्सिमम 45 कॅरेक्टर्स, रिमेनिंग डेटा सेव्ह. हा काय प्रकार आहे का? हा तर घेतलाय बरोबर, याच्यानुसार तो सेव्ह पण झाला. हा, ह्या फॉर्मॅटचा काही इश्यू नाहीये तसा की बाबा हे इकडे दिसतंय ते तिकडे दिसतंय, ते सिस्टीमला बरोबर होतं, कळतं ते. ओके, मी हे सेव्ह हे करतो, क्लोज. क्लोज हे काय वेगळंच नाही. ओके, मला 2 मिनिटं ही LSMW फाईल पाहू द्या बरं. हे पण बरोबर आहे. LSMW फाईल 1 हे पण आहे, बरोबर आहे ना. मग इथे काय इश्यू झाला याला, सी युजर्स डेस्कटॉप डेटा फॉर मल्टिपल सोर्स, नाही हे नाही घ्यायचं. टॅब्युलर स्ट्रक्चर, file name converted data, some import interface only accept file names including path that have maximum 45 character. All data except file name of the converted data, all data file except all data file of the converted data is saved. Adjust the file name for the converted data. LSMW file 2. ओके, असं बघूया करून, आणि डेस्कटॉप स्पेसिफाय फाईल KSAP LSMW, नाही LSMW फाईल 2 केला ना आपण.
हम्म. ओके, टेक्स्ट डॉक्युमेंट हे पण आहे, हे पण आहे. अरे यार, reason is we are taking more character for project, sub project and project. Okay, because all these appearing in specified file tabs, the system will calculate the imported data and converted the data below. Okay, thanks and regards. And Santosh Sharma, not sure, but maybe file name including path. Mhm. Even I was facing the same error, file name converted, resolved after shortening the name of the project, sub project and object. Thanks for the solution. मी जे ते अपडेट वगैरे जे म्हणालो ना मी, ते जास्त झाले हम्म. वाटतं. 2 मिनिटं मी बॅक येतो. तसं काय जास्त एवढा प्रॉब्लेम नाही होणार. मला फक्त मेंटेन ऑब्जेक्ट याच्यामध्ये जाऊन वी वॉन्ट टू चेंज द येस. ओके, डॉक्युमेंटेशन मध्ये नाही, आता नाही काय करायचं. डिस्प्ले इंटरफेस लोड, बॅक जर आलो, मेंटेन ऑब्जेक्ट ॲट्रिब्यूट्स, इथे मी मटेरियल अपलोड वगैरे जास्त बोललो का? तर चेंज आहे का? डॉक्युमेंटेशन आहे, ऑल ऑब्जेक्ट अपलोड. 2 मिनिटं मी नवीन करतो पटकन, जास्त लांब घेत नाही. UP UP सब प्रोजेक्ट UP2 UP2 UP3 UP3. ओके, हे झालं, सगळं आलं. एक्झिक्यूट म्हणतो. एक्झिक्यूट म्हटल्यानंतर पटकन स्टेप वगैरे करतो. ह्या बॅच इनपुट रेकॉर्डिंग, आता याच्यामध्ये अवेलेबल काय आहेत का, की याच्यामधलं काय घेता येतं? एंटर अ व्हॅलिड व्हॅल्यू. बरं ठीक आहे, नवीन करतो रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग क्रिएट करायचं. रेकॉर्डिंग 1 RE1. ओके, हे झालं. RE1 is acceptable, must be the name is unacceptable. Okay, RECO. ट्रान्झॅक्शन कोड आहे माझा MM01. ओके, मटेरियल मी टाकलं TCS1. इंडस्ट्री सेक्टर आहे माझा M. मटेरियल टाईप आहे ROH. एंटर केलं. बेसिक डेटा 1, बेसिक डेटा 2. ओके, एंटर म्हणालो. मटेरियल ऑलरेडी मेंटेन फॉर दिस ट्रान्झॅक्शन्स. ओके, सेव्ह झालेलं दिसतंय ना. 2 मिनिटात मला रेकॉर्डिंग कॅन्सल करावं लागेल. नो, ठीक आहे. परत जातो रेकॉर्डिंग मध्ये, कारण परत इश्यू नको व्हायला. रेको ओके, MM01 टाकलं. आता रेकॉर्डिंग माझं चालू होईल. मटेरियल टाकलं मी TCS3 टाकतो. MROH रॉ मटेरियल. ओके, ह्या स्टेजला मी हे 2 व्ह्यू सिलेक्ट केले आणि इथे आलो. ओके, इथे मी TCS3 म्हणतो. बेस युनिट ऑफ मेजरमेंट इथे PC म्हणतो. मटेरियल ग्रुप इथे मी लेट्स से, आपल्याला जी इन्फॉर्मेशन नाही ना तरी पण मी देतो. ओके, आता मी इथे 00104 म्हणतो आणि लॅब ऑफिस लेट्स से मी इथे 0002 देतो. ओके,
आणि हे बघा जनरल आयटम कॅटेगरी ग्रुप बाय डिफॉल्ट आहे, हे घेतलं. याच्यानंतर मी एंटर म्हणतो. एंटर म्हटल्यानंतर ही व्हॅल्यू पण एंटर झाली, हे सेव्ह झालं. ओके, हे सेव्ह केलं मी. मटेरियल माझं TCS3 सेव्ह झालंय. ओके, आणि इथे मी रेकॉर्डिंग वरती क्लिक करून डिफॉल्ट ऑल म्हणतो. हे झालं, हे मी सेव्ह करतो. ओके, आता माझा फॉर्मॅट थोडा चेंज झाला, कारण मी ॲडिशनल व्हॅल्यूज काही दिल्या ना, लॅबोरेटरी डिझाईन वगैरे सगळे ह्या व्हॅल्यू दिल्या. ओके, डेटा सेव्ह झाला. मी वन स्टेप बॅक आलो. वन स्टेप बॅक आल्यानंतर मी इथं जे रेकॉर्डिंग आहे, हे जे जे असेल रेको म्हणून जे लेटेस्ट असतं तेच घेतं बरोबर सिस्टम आणि सेव्ह करतं. सेव्ह झालं माझं. याच्यानंतर मी वन स्टेप बॅक आलो. वन स्टेप बॅक आल्यानंतर सिस्टमने मला मेंटेन सोर्स स्ट्रक्चरवरती आलो. मला इथे परत जायचं ऑब्जेक्ट ओव्हरव्ह्यू मध्ये. इथे टेबल स्ट्रक्चर पाहायचंय. टेबल स्ट्रक्चर मध्ये बघा, आता मॅट नर पासून कंट्रोल Y म्हणायचं, ती व्हॅल्यू सिलेक्ट होते. इथून डायरेक्ट ड्रॅग करायचं आणि हे सगळं कॉपी होतं. हे असं कॉपी करायचं. आणि जी माझी एक्सेल शीट आहे, मगाची एक्सेल शीट ओपन जरी केली तरी चालेल, ही वाली एक्सेल शीट. आणि ही एक्सेल शीट ओपन केल्यानंतर सोर्स मध्ये जायचं आणि सोर्स मधला हा जो डेटा आहे तो उडवायचा पहिला आणि इथे पेस्ट करायचा. हा आता जो लेटेस्ट आहे, मटेरियल ग्रुप आहे, बेसमेंट ऑफ मेजरमेंट. हो, हे झालं का दुसरं झालं? कंट्रोल C म्हणायचं आणि इथे कंट्रोल V. पण शेवटी आलेत का सगळ्या? एम्प्टी पोस्ट कुठे आहे? नाहीये, 2 मिनिटं. हेच झालं सेव्ह का? कंट्रोल Y, कॉपी, कॉपी, सेव्ह. सगळे का नाही आलं? मॅटनर नंतर शेवटीचं नाही. नाही, 2 मिनिटं. मी हे एक्सेल बंद करतो. हे एक्सेल नकोच आपल्याला. मी हिला डिलीट करतो. कदाचित ती बाहेरचा यूज करत असावे. न्यू LSMW. येस, LSMW _2024. ओके, तर मी SAP मध्ये जी कॉपी केलेली ती पेस्ट करतो. माहिती का? हा डेटा कंट्रोल Y, कंट्रोल C. ओके, आता आलं. आता ह्याच्यानंतर फॉर्मॅट मध्ये जायचं, ऑटोफिट कॉलम विड्थ म्हणायचं, सेव्ह करायचं. ओके, सेव्ह झाल्यानंतर ह्या शीटला नाव द्यायचं सोर्स. ओके, सोर्स झालं. आता आहे शीट अशी कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर शीट 2 मध्ये जायचं, इथे पण पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर हे मधलं डिलीट करून टाकायचं. डिलीट केल्यानंतर हे जे कॅरेक्टर्स आहे त्याला C करायचं आणि हे आहे ॲज इट इज इकडं पेस्ट करायचं. ओके, हे झालं. आणि हे करताना नेहमी ना एक लक्षात ठेवा, हे लेफ्ट करायचं, लेफ्ट अलाइन करायचं. ओके, आणि हे फॉर्मॅट ऑटोफिट कॉलम विड्थ करायचं. ओके, असं जरी केलं तरी चालेल. हे झालं. त्याला मी नाव देतो मेंटेन, कारण हा फॉर्मॅट आपल्याला ॲज इट इज मेंटेन करायचा आहे. ओके, आता नंतरची जी आहे त्याला नाव आहे डेटा. ओके, याच्यामध्ये काय करायचं, हे ॲज इट इज कॉपी करायचं इथलं, याच्यामध्ये यायचं किंवा मेंटेन मधलं हे वालं जे आहे मटेरियल वगैरे ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कॉपी करा आणि याच्यामध्ये पेस्ट करताना काय करायचं, ह्या सेलवर जायचं, राईट क्लिक करायचं, पेस्ट स्पेशल मध्ये ट्रान्सपोज याला टाकायचं. हे झालं. त्याच्यानंतरची जी दुसरी इन्फॉर्मेशन आहे ही वाली, ही आहे अशी घ्यायची, कॉपी करायची, डेटामध्ये यायचं, असं जायचं आणि राईट क्लिक करून पेस्ट स्पेशल ट्रान्सपोज करायचं. ओके, हे झालं. पहिल्या ह्याला सिलेक्ट करा, कंट्रोल A म्हणा आणि इथे फॉर्मॅट मध्ये जाऊन ऑटोफिट करायचं, म्हणजे ते डेटा व्यवस्थित घेतं. याच्यानंतर जसं आपण म्हणालो TCS5 पासून चालू करू. ओके, TCS5, लेट से TCS5 ते TCS20 घेऊ, म्हणजे लक्षात राहील. ओके, 20 डेटा आहे. इंडस्ट्री सेक्टर आहे माझा M, मटेरियल टाईप आहे माझा ROEH. ओके, चेकबॉक्स जो आहे X पकडायचा, हा X पकडायचा. मटेरियल डिस्क्रिप्शन मी काय म्हणतोय, TCS5. ओके, TCS5. आता मी इथं जे आहे ते हे डिस्क्रिप्शन घेतोय. ओके, TCS5 झालं. ही शीट तुम्ही ड्रॅग करा खाली, डायरेक्ट ते घेईल TCS20.
ठीक आहे, ही झालं. बेस युनिट ऑफ मेजरमेंट माझा आहे पीसी. ओके, मटेरियल ग्रुप आहे माझा. आता मटेरियल ग्रुप काय क्रिएट केलेला मी त्या दुसऱ्या स्क्रीनमध्ये एक ओपन करून पाहायचं. आणि जे इनिशियल झिरो जर असतील त्या केसमध्ये मटेरियल होता MM03 TCS3 आपण क्रिएट केला, राईट. बेसिक डेटा 1 आणि बेसिक डेटा 2 हे दोन टॅब होते. ओके, हा वाला मटेरियल ग्रुप आहे, ॲज इट इज कॉपी करायचा. आणि एक्सेलमध्ये टाकताना काय करायचं की आता कसं आहे, तुम्ही जर हा टाकला राईट 10 म्हणून जाईल. आपल्याला तसं नाही जाऊन द्यायचा. आपल्याला काय करायचं आहे, जसं SAP मध्ये आहे तसं जाऊन द्यायचं आहे. मग ह्याला एक पहिल्यांदा कॉमा टाकायचा असा आणि कंट्रोल V करायचा. मग तो काय करतो, बरोबर लेफ्टला अलाइन होऊन जशी जशी SAP मध्ये आहे तशा पद्धतीने तो सिलेक्ट करतो. आता लॅबोरेटरी डिझाईन अँड ऑफिस हे काय आहे, लॅबोरेटरी डिझाईन अँड ऑफिस आपण कुठलं निवडलेलं आहे, 0002 घेतलेलं आहे. ओके, सेम कन्सेप्ट याला सुद्धा अप्लाय होतो की तुम्ही ज्यावेळी लॅबोरेटरी घेता कॉमा द्यायचा, कंट्रोल V करायचा. ओके, आता याच्यानंतर ना हा जनरल आयटम कॅटेगरी ग्रुप कोणती होती, नॉर्म होती. ओके, ती नॉर्म मी घेतली. त्याच्यानंतर टेक्स्ट वालं आलं नाही का, हा ठीक आहे, हे आलं ना टेक्स्ट. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही ॲज इट इज कॉपी करायची आहे. ओके, ही कॉपी केली आणि हे सगळे सेल्स वगैरे सिलेक्ट करून मी इथे कंट्रोल V केलं. सी, हे सगळं सगळं कॉपी झालं. हे झाल्यानंतर याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही जी फील्ड आहे राईट, हे वाली पण इन्फॉर्मेशन आहे अशी कॉपी करायची आपल्याला. ओके, म्हणजे आपले मटेरियल वेगळे आहे, त्यांचं डिस्क्रिप्शन वेगळं आहे, बाकी इन्फॉर्मेशन सेम आहे. जर तुम्हाला वाटलं की बाबा याच्यातलं काही मटेरियल जे आहे ते फिनिश करायचं आहे, तर तुम्ही इथं FERT वगैरे करून टाकू शकता. ओके, त्या पद्धतीने सिस्टीम करेल. प्रोव्हाइडेड इंटरनल म्हणजे एक्सटर्नल नंबर रेंज तिथे असायला हवी. ओके, हे झालं, हा डेटा झाला. याच्यानंतर मी काय करणार, ह्या शीटला नाव देणार अपलोड. ओके, अपलोड नाव दिलं आणि ह्याच्यातलं जसं मी म्हणालो तुम्हाला, हे आहे असं कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर अपलोड मध्ये जायचं, कंट्रोल V, आणि ह्याला डायरेक्ट फॉर्मॅट केलं की ते व्यवस्थित दिसतं. आणि ह्याच्यानंतर हा जो डेटा आहे तो मी इथून उडवून टाकणार. ओके, उडवून टाकल्यानंतर मला काय करायचं आहे की हा लेफ्टला अलाइन आहे, सगळं आहे. ओके, मी फाईलमध्ये जाणार आणि फाईलमध्ये गेल्यानंतर सेव्ह ॲज मध्ये जायचं. सेव्ह ॲज मध्ये गेल्यानंतर आता बघा इथे एक्सेल आहे, तिथे काय करायचं आहे, टेक्स्ट टॅब डिलिमिटेड हा फॉर्मॅट घ्यायचा आहे. ओके, आणि मी इथे LSMW ओके K12 हे नाव देतो. ओके, LSMW डेस्कटॉप वरती LSMW K12 हे सेव्ह म्हणतो. सेव्ह म्हटल्यानंतर ओके, ठीक आहे, इथे नो म्हणायचं, एक्सेल मध्ये काही चेंज होणार नाही आणि हे काढायचं. ओके, हे सेव्ह करायचं. हे सेव्ह झाल्यानंतर हे क्लोज करायची फाईल. आणि एकदा आपण केलेली फाईल कुठे आहे, LSMW K12. ओके, ही इथं आणून ठेवायची आणि अगोदरच्या ज्या काही फाईल असतील ज्या क्रिएट झाल्या असतील त्या डिलीट करायच्या, की कन्फ्युजन नको म्हणून. म्हणजे आपली कुठली आहे, 12 वाली फाईल आहे. ओके, आपल्याला जी टेम्पलेट अपडेट करायची असते ना, अपलोड करायची राहते, ती एक्सेल नाही तर ही करायची राहते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर मी परत आता आतमध्ये येणार, इथून बॅक येणार. आता मेंटेन सोर्स स्ट्रक्चर आहे राईट, ही स्टेप आपली करायची आहे. याच्यानंतर न्यू म्हणणार. न्यू म्हणाल्यानंतर सोर्स स्ट्रक्चर LSMW. मग हिला आहे असंच तुम्ही हिला कॉपी करा. ओके, आणि हिला कॉपी केल्यावर हे झालं माझं LSMW. आता त्याला मी सेव्ह करणार. ओके, सेव्ह झालं. वन स्टेप मागे येणार, मेंटेन सोर्स स्ट्रक्चर हे एक्झिक्यूट करणार. एक्झिक्यूट केल्यानंतर याला चेंज मोड मध्ये आहे म्हणाल्यानंतर इथे आपल्याला जे सोर्स स्ट्रक्चर आपल्या याच्यामध्ये आहे, जे आपण मेंटेन केलेत, ज्या टॅब मेंटेन केलेत ना याच्यामध्ये, ओके, मेंटेन सोर्स स्ट्रक्चर तर आहे ॲज इट इज कॉपी करायचं हे आणि तिथे अपडेट करायचं. कुठे, इथे, राईट. हे झालं, एंटर केलं की याची इन्फॉर्मेशन पूर्णपणे अपडेट होते. हे सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर हे ॲज इट इज सेव्ह करायचं. ओके, सेव्ह केल्यानंतर परत बाहेर यायचं. मेंटेन स्ट्रक्चर रिलेशन आता याला जायचं आणि ह्याच्यामध्ये हे त्याच्यावरती सिलेक्ट करायचं आणि क्रिएट रिलेशनशिप म्हणायचं. हे रिलेशनशिप क्रिएट होतं. हे झाल्यानंतर परत हे सेव्ह करायचं. हे सेव्ह केल्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये मॅपिंगच्या फील्डमध्ये काय होतं की आपल्याला ते मॅपिंगचे रूल सेट करायचे राहतात. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं फील्डवरती. ओके, किंवा ह्या फील्डवरती सिलेक्ट करा. सोर्स फील्ड हे दिसणार सगळ्या की ह्या सोर्स फील्ड आहे.
आणि ह्याच्यानंतर एक्स्ट्राज मध्ये जाऊन ऑटो फील्ड मॅपिंग करायचं आहे आणि हे कंटिन्यू करायचं. याच्यानंतर ऍक्सेप्ट प्रपोजल, हे सगळ्या गोष्टी होईपर्यंत ऍक्सेप्ट करायचं. हे सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंग मध्ये राहतात. सिस्टीम हे करून घेते, राईट, मॅप करून घेते. ऑटो फील्ड मॅपिंग कम्प्लीट. हे झालं सेव्ह. याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही सेव्ह म्हणा. मॅपिंग झालं आपलं. आपल्याकडे फाईल रेडी आहे. मेंटेन फिक्स्ड व्हॅल्युएशन. आता मगाशी बघा मी तुम्हाला 13 म्हणालेलो, पण हे घेतलं. ह्या स्टेजचं काहीच नाहीये. ह्या स्टेजला काहीच नाहीये, काहीच करायचं नाही आपल्याला. कुठे काय अपलोड करतो काही नाही. फक्त आता हे बघा, हे काय आहे LSMW. तर हे बॅक यायचं. काहीच केलं नाही आपण या स्टेजला. इथून डायरेक्ट स्पेसिफाय फाईल्सला जायचं, एक्झिक्यूटला. आता लिगसी डेटामध्ये ज्या स्टेपला मगाशी आपण हे झालेलो, अडकलेलो, तर इथे जाऊन आपल्याला एकदा त्या फाईलचं नाव द्यायचं. ओके, LSMW काय होतं नाव? 12. LSMW K12. ओके, हे वाला होतं. याच्यामध्ये आपण तेच म्हणतोय, टॅब्युलर आहे. फील्डचं नाव आपण हे देतोय आणि ह्याला मी देतो test1. ओके, हे झालं, नाव दिलं. आता बघूया सेव्ह होते का. सी, डेटा सेव्ह. म्हणजे तो मागाचा जो इश्यू होता, तो जो कॅरेक्टर्स एक्स्ट्रा होते त्याच्या रिलेटेड होता. ओके, हे डेटा सेव्ह झालं. मी 1 स्टेप बॅक आलो. बॅक आल्यानंतर बघा सिस्टीम काय म्हणतंय, असाइन फाईल. ओके, ही पण स्टेप कंप्लीट करून टाकायची. हिला एक्झिक्यूट म्हणायचं. आता बघा चेंज मोड मध्ये आहे, याला चेंज करायचं. असाइनमेंट वरती क्लिक करायचं. अ फाईल हॅज ऑलरेडी बीन असाइन्ड टू अ सोर्स स्ट्रक्चर LSMW. ओके, ह्याला हे जे आहे सोर्स स्ट्रक्चर जे आपण मेन्शन केलं असेल मगाशी, त्याचं नाव दिलेलं, त्याला असाइन झाली. सेव्ह करायचं. डेटा सेव्ह झाला. बॅक यायचं. बॅक आल्यानंतर सिस्टीम काय करणार, आता रीड करणार डेटा, कारण फाईल आपण असाइन केलेली आहे. ओके, आता हे जे ट्रान्झॅक्शन दिसणार याच्यात काही करायचं नाहीये, फक्त एक्झिक्यूट करायचं. एक्झिक्यूट केल्यानंतर हे जे अलाउ वगैरे असतात ते ओके करायचे. आणि हे ज्या डेटा सिस्टीमने रीड केला, जे काही रेकॉर्ड्स वगैरे आहेत ते सिस्टीमने रीड केले. बघा सोर्स स्ट्रक्चर मध्ये हे सगळे आहे, 16 आहेत. रेकॉर्ड रीड 16 आणि रेकॉर्ड रिटर्न 16 आहेत. ओके, याच्यातून बाहेर यायचं. इथे सेव्ह करायची गरज नाही. 1 स्टेप बॅक या. त्याच्यानंतर मग रीड डेटा झालं आपलं. आता नंतर डिस्प्ले रीड डेटा. याच्यानंतर हे एक्झिक्यूट करायचं. या स्टेजला आपण कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर हे सगळे रेकॉर्ड सिस्टीम रीड करतं, जे काही आपण टेक्स्ट फाईलमध्ये अपलोड केले ते वाले. 1 स्टेप बॅक या. 1 स्टेप बॅक आल्यानंतर कन्वर्ट डेटा एक्झिक्यूट करा. ओके, याच्यानंतर काय करा, हे एक्झिक्यूट करा. एक्झिक्यूट केल्यानंतर 16 स्ट्रक्चर झाले, रेकॉर्ड रिटर्न. हे बॅक या. हे सेव्ह करायची गरज नाही. 1 स्टेप बॅक या. डिस्प्ले कन्वर्टेड डेटा. ओके, हे झालं. हे पण एक्झिक्यूट करायचं. नंतर फक्त एक्झिक्युशनच आहे. ग्रीन ह्याच्यामध्ये आहे. हे सगळं रेकॉर्ड एक्झिक्यूट वगैरे केलेले आहेत. हे झालं. याच्यानंतर क्रिएट बॅच. आता हे सगळं करण्यासाठी हे सगळा डेटा सिस्टीम मध्ये अपलोड करण्यापूर्वीची स्टेप आहे क्रिएट बॅच इनपुट सेशन. ओके, मग ह्या केसमध्ये फक्त हा चेकबॉक्स टिक करायचा. हे सगळे जे रेकॉर्ड आहेत आपण जे हे केलेलं, नावं वगैरे दिलेली सगळी एक्झिक्यूट करायचं. एक्झिक्यूट केल्यानंतर 1 बॅच इनपुट 16 ट्रान्झॅक्शन क्रिएटेड. ओके, हे झालं. आणि शेवटच्या बॅचला बघायचं आता एक्झिक्यूट करून की काय आहे स्टेटस. सी, ही बॅच आहे, ही क्रिएट झालेली आहे. राईट, 16 रेकॉर्ड्स आहेत. अजून ह्याच्यामध्ये ओके झालेलं नाहीये. मग हे रेकॉर्ड सिलेक्ट करायचं. ही जी बॅच प्रोग्राम आहे, हा एक प्रोग्राम आहे. तो प्रोग्राम डायरेक्ट आता प्रोसेस करायचा. प्रोसेस केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं. आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही बॅकग्राऊंड मोडमध्ये व्हायची. फ्रंट एंडला गरज नाही, आपल्याला प्रोसेस म्हणायचं. प्रोसेस झाल्यानंतर 1 सेशन ट्रान्सफर्ड फॉर बॅकग्राऊंड प्रोसेसिंग. थोडा वेळ थांबायचं. थोडा वेळ थांबल्यानंतर 1 स्टेप बॅक या. बॅक आल्यानंतर बघायचं की काय आहे, रेकॉर्ड जनरेट झालेले आहेत, 16 झालेले आहेत का. आता हे जनरली बघा हे ग्रीन मध्ये आहे. ओके, मिनिंग दॅट की आपले रेकॉर्ड्स जनरेट झालेले आहेत. ओके, नो लॉग एक्झिस्ट. आता मग चेक करायचं आपण जे कोणते मटेरियल वापरलेले, LSMWK. ओके, हे क्लोज करू तुम्हाला. आता हे जे रेकॉर्ड मटेरियल आहे कुठले TCS5 पासून, आता हे जनरेट झालेले कसे कळणार तुम्हाला, तर याच्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन आहे SAP मध्ये. त्या ट्रान्झॅक्शनचं नाव आहे MM60 म्हणून पण आहे, किंवा टेबल लेवलला पण चेक करू शकता आजच्या डेटने. समजा आता टेबल लेवलला करायचं असेल किंवा MM60 करा. MM60 जर केलं मटेरियलची लिस्ट असते. ओके, प्लांट आपण स्पेसिफाय केलेलं नाही, मटेरियल स्पेसिफाय करायची गरज नाहीये. मटेरियल टाईप कोणता आहे, ROH आहे. क्रिएटेड बाय कोण आहे, क्रिएटेड बाय आहे आपण 11 युजर 8. ओके, मटेरियल ग्रुपची गरज नाही, डेटची गरज नाहीये. ओके, व्हॅल्युएटेड मटेरियल्स ओनली. याला जरी एक्झिक्यूट जरी केलं तरी सिस्टीम तुम्हाला दाखवेल TCS नावावाले आहेत का, क्रिएट झालेले आहेत का, तर नाही झालेले अजून. ठीक आहे, काय बघू काय एरर वगैरे आहे.
का काय आहे चेक करूया. ओके, एकदा परत यायचं बॅकमध्ये आणि परत यायचं बॅकमध्ये. 14 रन बॅच इनपुट सेशन एक्झिक्यूट करायचं. 16 जॉब क्रिएट झालेले आहेत. हे क्रिएटचा हो. ओकेचा अर्थ काय की मटेरियल क्रिएट झालेले आहेत. मे बी आपण टेबल लेवलला चेक करूया इन्स्टेड ऑफ मटेरियल लिस्टमध्ये. ह्याच्यात पण यायला हवेत, पण ठीक आहे बघूया. /n C16N याच्यामध्ये गेलं, मारा टेबल आहे. ओके, मटेरियल टाईप कोणता आहे, ROEH आहे. आणि क्रिएटेड बाय कोण आहे, 11 युजर 8. हे बरं पडतं टेबल लेवलला, कारण इथे क्रिएटेड ऑनची डेट आहे. क्रिएटेड ऑनची डेट आहे 22/7/2024. ओके, नंबर ऑफ रेकॉर्ड्स, तर 18 रेकॉर्ड आपण क्रिएट केलेले आहेत. ओके, त्यापैकी आता बघायचे कोणते आहेत. आपली इन्फॉर्मेशन आहे का सगळी. तर सी टीसीएस 8-9-5 पासून आहे, 5-6-7-8-9. ओके, 10-11-12-13-14-15-16-17-18-19-20 20 पर्यंतचे आपले रेकॉर्ड आहेत. हा, 20 पर्यंतचे रेकॉर्ड आहेत. ओके, तर आता तुम्ही ह्यातलं कोणतं जरी मटेरियल बघितलं TCS 10 लेट्स, मी ह्याला कॉपी करतो आणि त्याला जाऊन हे बघा, हे सगळं इन्फॉर्मेशन आहे ना, लॅब ऑफिस वगैरे जे काही आपण निवडलेली असेल MM03 मध्ये. ओके, हे मटेरियल टाकलं मी TCS 10. ओके, बेसिक डेटा वन बेसिक डेटा चूज केल्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन आहे ते आलं. TCS 10 डिस्क्रिप्शन टाकलेलं आपण, बेस्ट युनिट ऑफ मेजरमेंट PC टाकलेलं, लॅब ऑफिस हे टाकलेलं, बेसिक डेटा 2 मध्ये इव्हन ह्याच्यामध्ये नॉर्म होतं. हे नाही का, ही इन्फॉर्मेशनची आपण जशी टेम्पलेटमध्ये भरलेली तशी इन्फॉर्मेशन आपण सेव्ह झाली आपली. आलं लक्षात. ओके, तसं आपण वर्क सेंटरचं पण क्रिएट करू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसने जर तुम्ही गेलात तर तुमचं ते क्रिएट होईल. तुम्ही आता काय कराल माहिती आहे का, ही प्रोसेस जी मी तुम्हाला दाखवली, ही जी प्रोसेस पूर्णपणे, आता ही प्रोसेस, आता जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की बाबा तुमचं हे झालं क्लिअर आणि तुम्हाला हे माहिती आहे की बेसिक डेटा 1 आणि बेसिक डेटा 2 जे आपण फील्ड पाहिलं त्याच्यासाठीच तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. तर तुम्हाला मे बी हे जे रेकॉर्ड्स आहेत हे कुठेतरी तुम्हाला सेव्ह करावे लागतील. ओके, कुठेतरी अपडेट्स ठेवावे लागतील की बाबा हा हे माझे आहेत, म्हणजे मी क्रिएट केलेले आहेत ते सेव्ह. म्हणजे तुम्ही ह्या इन्फॉर्मेशनने काय करू शकता, जी तुमच्याकडे टेम्पलेट आहे, कोणती वाली, ही वाली टेम्पलेट LSMW K12, मग ह्याच्यामध्ये तुम्ही मग काय करू शकता, पुढचे मटेरियल वगैरे घेऊ शकता आणि हे ॲज इट इज ह्याला सेव्ह त्या टेक्स्ट फाईलमध्ये करायचं. ते केल्यानंतर ती टेक्स्ट फाईल डेस्कटॉपवरती करायची आणि सेम ह्याच्यामध्ये समजा मी हे एक्झिक्यूट केलं तर मला परत नवीन करायची गरज नाहीये. सिस्टीम मला काय करणार, डायरेक्ट स्पेसिफाय फाईलपर्यंत जायचं. ओके, आणि गेल्यानंतर मग पुढचे काही रेकॉर्ड्स असतील माझे, मग हे तर परत एकदा दाखवून द्यायचे त्या ह्याचं लोकेशन काय आहे ते. ह्या स्टेप आपल्याला क्रिएट करावे लागतात. आणि तुम्हाला ही जी एक्झिस्टिंग फाईल आहेत, मे बी त्याच्यामध्ये नंतर 20 नंतर 40 रेकॉर्ड क्रिएट करा किंवा मिलियन्स थाउजंड्स रेकॉर्ड सुद्धा याच्यामध्ये अपडेट होतील. ओके, या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये. ओके, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने डेटा अपलोड करू शकता. आता तुम्ही काय करा, ही स्टेप ह्या ज्या प्रोसेस जशा पाहिल्या की बाबा सोर्स स्ट्रक्चर कुठून घ्यायचंय, कसं कॉपी करायचंय, मेंटेन मध्ये काय ठेवायचंय नाही का, मेंटेन मध्ये जसं कॅरेक्टर CHAR होतं, न्यूमेरिकल, असं सगळं हे करून सीज ठेवायचं आपल्याला हे सगळं. त्याच्यानंतर डेटामध्ये आपण जे उभे कॉलम होते ते आडवे कॉलम केले. नंतर मग आपण हे सगळे इन्फॉर्मेशन जे आपल्याला मटेरियल अपडेट करायचे ते सगळे मटेरियल आपण इथं लिस्ट डाऊन केले. त्याच्यानंतर आपण शेवटचा जो अपलोड करणारा टेबल आहे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, त्याच्यामध्ये काय केलं की याच्यातलं जे डिस्क्रिप्शन आहे ते काढलं आणि ॲज इट इज मग ह्याचं टेक्स्ट फॉर्मॅट बनवला. टेक्स्ट फॉर्मॅट बनवताना आपण फाईलमध्ये गेलो, सेव्ह ॲज मध्ये मग आपण ती टेक्स्ट डिलिमिटेड व्हॅल्यू वगैरे दिली, ती सेव्ह केली. त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या स्टेप असतात त्या स्टेप आपण एक्झिक्यूट केल्या. कुठल्या, LSMW मधल्या केल्यानंतर जसं की ह्या सगळ्या स्टेप एक्झिक्यूट झाल्यात. मेंटेन ऑब्जेक्ट ऍट्रिब्यूट्स म्हटल्यानंतर ते ऑब्जेक्ट ऍट्रिब्यूट्स आपण मेंटेन करतो, ते झालं. मेंटेन सोर्स स्ट्रक्चर कुठे क्रिएट करायचं आहे, डिस्प्ले असेल तर चेंज मोडमध्ये जाऊन प्रत्येक वेळी सेव्ह बॅक, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. एकदा का तुमच्या 6 स्टेप कंप्लीट झाल्या की नंतर 7व्या स्टेपला स्पेसिफाय फाईल, जी तुम्ही टेक्स्ट फाईल जी स्पेसिफाय केलेली आहे ती फाईल तुम्हाला त्याच्यावरती त्या ह्याच्यामध्ये अपलोड करण्यासाठी तो पाथ दाखवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर फक्त रीड डेटा, डिस्प्ले डेटा हे सगळं करायचं आहे आणि शेवटच्या स्टेजला फक्त प्रोसेस बॅकग्राऊंड मध्ये जाऊन ते तिकडचे 3 फक्त सिलेक्ट करायचे. ही पूर्ण स्टेप पहा आणि उद्या मला ना वर्क सेंटर क्रिएट करून दाखवा. आता वर्क सेंटर क्रिएट करताना काय करणार तुम्ही, जसं आपण CR03 पाहिलं किंवा CR01चं जे रेकॉर्डिंग आहे सेम तशा पद्धतीचं रेकॉर्डिंग तुमचं याचं राहील. ओके, आता जर समजा मी म्हणालो की वर्क सेंटर प्लांट आहे माझा IN09. ओके, आणि ह्याच्यामध्ये माझं वर्क सेंटर आहे 1310. ओके, हे वाला वर्क सेंटर आहे.
सेम कन्सेप्ट ज्यावेळी तुम्ही क्रिएट वर्क सेंटर मध्ये जाणार, ओके, आता इथे तुम्हाला कॉपी रेफरन्स टू असं नाही घ्यायचं, इथे मिळणार. आता CR01 मध्ये आल्यानंतर वर्क सेंटर काय आहे याचं, आपलं वर्क सेंटर नंबर आहे, राईट. म्हणजे तुम्हाला त्या लिस्टमध्ये वर्क सेंटर नंबर पण द्यायचा आहे. रेकॉर्डिंग करताना सुरुवातीला लेट्स से मी म्हणतो की 1399, ओके, हे वाला आहे. आता वर्क सेंटर कॅटेगरी कोणती आहे ही बघायची. आपले लेबर असेल किंवा मशीन असेल तर मशीन, ओके, मशीन आहे, बरोबर. म्हणजे ह्या व्हॅल्यू ज्या रेकॉर्डिंग मध्ये ह्या व्हॅल्यू द्यायच्यात मला. एंटर केलं, एंटर केल्यानंतर ह्याला नाव द्यायचं, म्हणजे जे तुम्ही नाव देणार, वर्क स्टेशन वगैरे, वर्क सेंटर 11, ओके. त्याच्यानंतर मग परत तुम्ही युसेज मध्ये काय करायचं, ड्रॉपडाऊन मध्ये जायचं असतं आणि ह्याच्यातून व्हॅल्यू सिलेक्ट करायच्या ज्या की तुम्ही व्हॅल्यू देणार आहात. 009 ही व्हॅल्यू द्यायची. ही व्हॅल्यू दिल्यानंतर मग इथं याची व्हॅल्यू द्यायची SAP1. SAP1 ही जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे जी आपण वर्क सेंटरला दिलेली आहे, SAP1 नॉर्मल प्रोडक्शन. याच्यानंतर एंटर, नॉर्मल प्रोसेसने जायचं. याच्यानंतर बघा वर्क सेंटर दिलं, एंटर. मग डिफॉल्ट टॅब मध्ये जा. ह्याच्यामध्ये जी कंट्रोल की असेल दिली तर चालेल, नाही दिली तरी चालेल. कॅपॅसिटीज मध्ये जा, नाही कंट्रोल की मॅन्डेटरी आहे, PP01 द्या. नंतर मग पुढच्या ह्याच्यामध्ये गेलो. याच्यामध्ये जी काही कॅपॅसिटी कॅटेगरी असेल एकच कॅपॅसिटी कॅटेगरीने चेक करा. हे जर तुम्ही मशीनवाला क्रिएट करत असाल तर मशीन द्या, ओके. मशीन दिल्यानंतर मग याच्यामध्ये जा, याच्यामध्ये व्हॅल्यू द्या. याला लेट्स से मशीन म्हणा, कॅपॅसिटी प्लॅनर ग्रुप जो असेल तो ह्याच्यातला कोणताही सिलेक्ट करा, राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये सेव्ह होणार. म्हणजे तुम्ही बेस युनिट ऑफ मेजरमेंट लेट्स से आवर्स मध्ये द्या, ओके. बाकी इथं काही द्यायची गरज नाहीये, टाइम द्यायची काही गरज नाहीये, ओके. कॅपॅसिटी युटिलायझेशन याच्यामध्ये 100 म्हणा. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी लेट्स से 2 म्हणा. आणि जर तुम्हाला जर इथे जर द्यायची असेल तर द्या, नाहीतर जनरली हे करायचं कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी जर तुम्हाला मग प्रॉपर टाइम द्यावा लागेल, ओके. लेट्स से मी इथे मी म्हणतोय 07-00-00 आणि इथं मी म्हणतोय की 12 आणि 5 17 म्हणजे 17 वाजले म्हणजे 5 वाजले. 17-00-00 माझी शिफ्ट जी आहे ती फक्त 10 तास चालते, ओके. लेंथ ऑफ ब्रेक्स लेट्स से 01, 1 तासाचा लेंथ ऑफ ब्रेक आहे, ओके. 00-00, ओके. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे 7 आणि 10 17, 10 वाजून 1 गेला 9, 9 आणि 2 लोक आहेत, 9 दुणे 18. हे झालं. हे झाल्यानंतर मग ठीक आहे, हे काय चेक हे जरी दिलं तरी चालेल. आणि ह्याच्यानंतर मग डायरेक्ट काय करायचं, 1 स्टेप बॅक आहे. जसं आपण वर्क सेंटर क्रिएट करतो ना, त्या पूर्णपणे ज्या काही आहेत प्रोसेसेस वगैरे, त्या प्रोसेसेस वगैरे पूर्णपणे हे करू द्या, फॉलो करा. जसं की आता इथे तुम्हाला जो हे द्यायचा आहे, राईट, म्हणजे इथला जो काही कॉस्ट सेंटर असेल, आपल्या ज्या 13-10 कोणतं कॉस्ट सेंटर आहे त्या पद्धतीने देऊन ठेवा. आता 635 नसावं इकडे, मला वाटतं इकडे DAD आहे का, हा, ठीक आहे. हे वाला जे असेल इथे काय व्हॅल्यू द्यायची गरज नाही, काही नाही. ऍटलिस्ट मास्टर डेटा क्रिएट होतोय, असा मास्टर डेटा क्रिएट झाला, हे सेव्ह झालं वर्क सेंटर. अशी रेकॉर्डिंग तुमचं क्रिएट होईल. त्याच्यानंतर जशा मटेरियल मास्टरच्या स्टेप क्रिएट केल्या त्या पद्धतीने करून बघा. इन केस नाही झालं तर मग उद्या आपण पाहूया, ओके. आपण करताना काय करू, मटेरियल मास्टर मध्ये अजून काही प्लांट स्पेसिफिक फील्ड ऍड करूया. म्हणजे याच्यामध्ये कुठलं PD MRP असेल किंवा स्ट्रॅटेजी ग्रुप असेल, त्याच्या पण म्हणजे काय होतं यांनी फील्ड ऍड करायला काही प्रॉब्लेम नाही. जनरली ही लेंदी व्हायला नको आणि नाही का त्या टेक्स्ट फाईलमध्ये असं एक वेगळं स्ट्रक्चर वगैरे नको दिसायला, म्हणून मी सुरुवातीला म्हटलं करताना आपण एक कमी फील्ड करूया. उद्या आपण वाटलंच तर मग याच्यामध्ये परचेसिंग घेऊया, मटेरियल मास्टरचं घेऊया, अकाउंटचं घेऊया. ह्या सगळ्या फील्ड करून तुम्हाला एक पूर्ण रेकॉर्डिंग होतं आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एका मटेरियलसाठी अपडेट करायचं आहे. आणि सेम मटेरियलसाठी असे तुम्ही खूप सारे मटेरियल मग क्रिएट करू शकता. तर दिस इज वन ऑफ दी हे जे इनपुट्स आहेत, हे इनपुट्स आपल्याला बिझनेस कडून मिळतात की आमची ही मटेरियल आहे. देन त्याचं जे काय म्हणू आपण त्याला, मटेरियल हा जो ग्रुप आहे तो वेगळा आहे. हा लेबर ऑफिस हे वेगळं आहे, याची कॅटेगरी वेगळं आहे. आता आपल्या ज्या सिम्प्लिसिटीसाठी मी फक्त नाही का अवेलेबल जो डेटा आहे तो एक कॉपी करत मल्टिपल मटेरियल क्रिएट केले फॉर सेम फील्ड्स ओनली, ओके. दिस इज द वे ऑफ क्रिएटिंग मास्टर डेटा, राईट. अशा पद्धतीने मग हे LSMW प्रोसेस सक्सेसफुली झाल्यानंतर हे मटेरियल पूर्ण जसं आता आपल्या सिस्टम मध्ये आपण पाहिलं टेबल लेवलला, ओके, तर त्या पद्धतीने ते क्रिएट झाले. तर आता मला एकदा फक्त MM60 मध्ये का अपडेट झालं नाही एकदा बघू दे बरं. व्हॅल्युएटेड मटेरियल ठीक असल्यामुळं का बरं TCS 10 ची गरज नाहीये.
प्लांट मी म्हणालेलोच नाहीये, कारण बेसिक डेटा वन होता. हे ROH आहे. ओके, मी जर एक्झिक्यूट केलं तर आता येतील बहुतेक. हा, आता आले. आता मला TCS दिसतात का ह्याच्यात? TCS1, TCS2 सगळे रेकॉर्ड्स वगैरे अपडेट झाले. तर आपल्याला तुमच्या एखाद्या प्लांट मधले मटेरियल तुम्हाला शोधायचे राहतील. जसं तुम्ही प्लांट लेवलला वगैरे चेक करता, तसा हा टेबल आहे मटेरियल लिस्ट. त्याच्यामध्ये तुम्ही मग ह्याची गरज नाहीये. जर तुम्हाला रॉ मटेरियल जर चेक करायचे असतील प्लांट IN09 मधले, ओके, तर मग तुम्हाला कळू शकतं की कोणते प्लांट आहेत IN09 मध्ये. हे वाले पूर्ण प्लांट आहेत. जसं मग बाकीच्या प्लांटमध्ये चेक करायचे असतील, आता नॉट ओनली, आता ह्याच्यामध्ये ROH आहे. लेट्स से इथे मला जर आहे हाल्ब आहे, ओके, सेमी फिनिश्ड आहे. IN09 मध्ये मी काय बनवलेत का, तर हा एवढे वाले सीन हे बनवलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही टेबल लेवलला पण चेक करू शकता आणि ह्या ट्रान्झॅक्शनने पण चेक करू शकता. राईट, हे कळालंय? तुम्ही जमेल तुम्हाला वर्क सेंटर LSMW साठी करायला? जस्ट मल्टिपल टाइम तुम्हाला रेकॉर्डिंग तिकडच्या पाहाव्या लागतील. त्या स्टेप जशा केलेल्या आहेत मी तशा स्टेप पाहाव्या लागतील आणि त्या त्या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. इथे तुम्हाला काय लावायची गरज नाही, फक्त इथे शॉर्टेस्ट डिस्क्रिप्शन प्रोजेक्ट वगैरे द्या, जसं की रिलेव्हंट असावं. जसं आपण म्हणालो MM अपलोड आहे, तर इथे तुम्ही वर्क सेंटर WC अपलोड करा. अशा पद्धतीने करत जा. प्रत्येक वेळी इथे करताना क्रिएट न्यू एंट्री म्हणायचं. याच्यामध्ये चेंजेस करायचे नाहीत, कारण तुमचा मास्टर डेटा अपलोडचा प्रोग्राम आहे तो आता दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी आहे. कुठला? वर्क सेंटरसाठी. तर अशा पद्धतीने LSMW क्रिएट करायचा प्लॅन करा. उद्या बघा क्रिएट झालं तर, नाहीतर मग आपण काही वर्क सेंटर वगैरे क्रिएट करूया. ओके, विथ मिनिमम सेट्स ऑफ इन्फॉर्मेशन इन द वर्क सेंटर. नो, ट्राय टू क्रिएट द रेकॉर्डिंग फर्स्ट अँड देन फक्त मी जशा स्टेप एक्झिक्यूट केल्या त्याच स्टेप एक्झिक्यूट करा. तुमचं वर्क सेंटर क्रिएट व्हायला हवे. लक्षात आलं? थोडा वेळ घेईल, पण रेकॉर्डिंग पाहत पाहत करा. म्हणजे 1-2 वेळा जर तुम्हाला क्लिअर झालं की मग कळून जाईल. ठीक आहे. बट जनरली हे करायची गरज पडत नाही. मी माझ्या 14 वर्षाच्या करिअरमध्ये हे केलेलं नाहीये कधी. हे तुम्हाला शिकवण्यासाठी मी काय केलंय, मी उलट जे काही रेकॉर्डिंग्स वगैरे होते युट्यूबवरती ते पाहून मी तुम्हाला हे शिकवलंय. पण वन शुड नो, मला सुद्धा ह्याची प्रॅक्टिस झाली की बाबा हे असं असतं वगैरे म्हणून. ओके, पण ठीक आहे, तुम्हाला माहिती असलेलं कधी पण चांगलं. चालेल. हा, तर आता उद्यापासून ना थोडासा लेट होईल. 2 मिनिटं मला रेकॉर्डिंग स्टॉप करू देत, मी तुम्हाला सांगतो काय आहे. ओके.